चला इथे महत्वपूर्ण लढतीकडे वळतो आणि पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचंच या प्रहार प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय। मॅचला इथे सुरुवात अमर साळवी इथे आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस गोलंदाजी मार्क वरती आहे, तर सौरभ आणि शुभम डबल एशची जोडी इथे मैदानामध्ये सज्ज आहे। दोन्ही संघांनी पहिल्या मॅच मध्ये म्हणावी तशी कामगिरी त्यांच्या बॅट मधून त्यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली नाही, परंतु या मॅच मध्ये एक महत्त्वपूर्ण कामगिरी दोन्ही संघांना इथे पार पाडावी लागेल। ज्येष्ठांच्या मागे देखील आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे आणि पुणे पोलीस संघाचे प्रतिनिधी संघनायक म्हणून देखील आपण त्यांना पाहिलेलं आहे। प्रशांत गायकवाड आहेत, त्याचबरोबर आनंद खताडे, त्याचबरोबर राजू शेख, त्याचबरोबर नाना, प्रदीप नैनीत, धनंजय, त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर विशाल मोरे, एक पॅक टीम इथे मैदानामध्ये आहे। तर दुसऱ्या बाजूने देखील खराडी हा संघ देखील तितकाच तगडा आणि ताकदवान आहे। पुढचा चेंडू इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील आणि पंचांचा बोट इथे आकाशाकडे। विकेट तर इथे गृहीत धरली जाते आहे, परंतु लगेच बॅटरने मात्र इथे तिसऱ्या पंचांकडे कॉल केला जातोय। लेग बिफोर दी विकेट साठी इथे तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते। बॅटिंग टीम कडून शुभम यांनी तिसऱ्या पंचांकडे ही दाद मागितली जाते आणि लगेचच या चेंडूची कहाणी आपल्या समोर येईल। प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून एक अनोखी टेक्नॉलॉजी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय। इम्पॅक्ट द लाईन देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येक गोष्टीची माहिती अगदी या स्पर्धेमध्ये प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत दिली जाते आणि त्या चेंडूची कहाणी देखील आपल्या समोर येईल। चेंडू पायावरती आदळलाय, तो अगदी स्टंपच्या मधोमध आदळलाय की नाही, बॅटची एज लागली आहे की नाही, या सगळ्या गोष्टी अगदी बारकाईने तपासल्या जातील आणि त्यानंतर तो निर्णय आपल्यापर्यंत येईल। फिल्डिंग टीम आपापल्या जागेवरती थांबला तरी चालेल, जो निर्णय आहे तो पंचांकडून येईलच आणि जर बॅटर सेफ असतील तर ते मैदानामध्ये थांबतील, जर बॅटर बाद असतील तर मात्र तिथे डगआउटच्या दिशेने जातील। त्यामुळे आपापल्या जागेवरती थांबा, इथे वेळ खर्च करू नका, वेळेचं भान असू द्या, आपल्याला वेळेतच पुढच्या तिन्ही मॅच कव्हर करायच्या आहेत। थंडीचं वातावरण आहे मैदानामध्ये, आपण पाहतोय हळूहळू ड्यू देखील येईल, परंतु या मॅचचा आनंद तितकाच महत्वाचा आहे। दोन्ही टीमला देखील इथे जिंकायचं आहे। एका बाजूने महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे खेळाडू पुणे पोलीस बॉईज मैदानामध्ये आपण पाहतोय खेळत आहेत, तर दुसऱ्या बाजूने खराडी टीम देखील तितकीच मातब्बर आहे। आपण इम्पॅक्ट लाईन मध्ये हा डिसिजन इथे पाहतोय, तिसऱ्या पंचांकडे इथे निर्णय सोपवला जातोय। मुख्य पंचांनी इथे यस, तिसऱ्या पंचांचा देखील सर्व ठिकाणी आपण पाहतोय रेड येत आहे, याचाच अर्थ लाल बत्ती इथे पेटवली जाईल आणि बॅटर डगआउटच्या दिशेने इथे येतील। अमर साळवी यांना मिळालेलं पहिलं यश, बॅटर क्रमांक पहिले शुभम इथे होतील बाद आणि पहिला बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन। काही योग्य तो निर्णय इथे देण्यात येतोय आणि त्या दरम्यान पहिला बॅटर शुभम, ज्याने मागच्या मॅच मध्ये कमालीची बॅटिंग केली, आपल्या संघासाठी काही धावा बनवल्या, मात्र ते स्वस्तामध्ये बाद होत आहेत। काहीशी बॅटिंग ऑर्डर मध्ये चेंजेस आपण पाहतोय, त्याचा फायदा मात्र टीमला होत नाहीये। तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर बॉलिंग टीमने काहीसा बदल केलाय, त्या गोलंदाजांची इथे अदलाबदली केली आहे आणि त्याचा फायदा बॉलिंग टीमला देखील होतोय। प्रथम स्पोर्ट्स मीडियाचे सर्वा इथे अमित जगताप सर देखील इथे उपस्थित आहेत। वेलकम सर, आपलं देखील स्वागत आहे। एक चांगली टेक्नॉलॉजी या स्पर्धेदरम्यान आणि एक चांगलं कॅमेरा वर्क तुमच्या संपूर्ण टीमच्या वतीने इथे पाहायला मिळत आहे आणि सर्वांनीच अगदी योग्य ते काम केलेलं आहे। म्हणजे क्लोज कॅमेरा अँगल बघा किंवा चेंडूला फॉलो करण्याचं काम आपले दोन्ही मुख्य जे कॅमेरामन आहेत, मेन कॅमेरामन, त्यांनी देखील अप्रतिमरित्या अगदी ऊन वारा थंडीमध्ये देखील कामकाज अगदी चोख पार पाडलंय आणि त्याचमुळे त्यांची स्तुती सातत्याने केली जाते। नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत, ओमकार, आणि आल्या आल्याच पहिल्या चेंडूवरती करतायत पुल
आणि बॉलला देखील करतायत गोल. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चौकार 4 धावेंसाठी. हेलो, यस, थैंक यू. देख सकते हैं जिस तरीके से सर ने अभी अभी कहा था, दोनों टीमों के लिए मैच बहुत ही इंपॉर्टेंट है. जिस तरीके से शुरुआत देखने मिली है, कंट्रोल पुल शॉट था, शॉटम पुल था, पुल इतना डिलाइटफुल था जिस पर बड़े हिट की मोहर थी. इथे देखील स्विचिटचा प्रयत्न. ओ, इथे फटका फसला, परंतु क्षेत्ररक्षकाला चकवा देत बॅक टू बॅक हा दुसरा चौकार 4 धावेंसाठी. बिल्कुल बहुत ही अच्छा स्ट्रोक है. गेंद खराब नहीं थी, लेकिन कहाँ ना कहाँ फील्डर से गलती भी है. मैं अपने अंदाज से अगर कहूँ तो एक ही बात कह सकता हूँ कि क्रिकेट में बल्लेबाज को 50%, बॉलर को और बल्लेबाज को 50%, लेकिन फील्डर को ये 50% दिए जाते हैं. इसका उत्तम उदाहरण आपके सामने है. ये देखिए, कहाँ ना कहाँ मस्ट नीडेड ये बाउंड्री आई है. स्विच हिट करना चाहते थे, बैट के ऊपर लगी और देखते देखते ये दूसरा हिट. किस्मत भी हमेशा बहादुर लोगों का ही साथ देती है. तुम्ही धाडसी निर्णय घ्यायला हवेत आणि तो धाडसी निर्णय इथे ओमकार घेतायत. हा चेंडू देखील त्याच दिशेने स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळलाय आणि हा चेंडू त्यापेक्षा देखील सुरेखरित्या बॉल जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीला भेदत सीमारेषा पार. ओमकार यांच्या बॅटमधून हा षटकार 6 धावा. बिल्कुल हुक शॉट खेला था, गजब का टाइमिंग था. और अब देख सकते हो जिस तरीके से पीछे की जानिब खेला, बैकवर्ड स्क्वायर लेग के रीजन में. बिल्कुल जो हो गया उसको भूल जाओ, लेकिन अभी इस मैच के अंदर एक अच्छी और एक नए से शुरुआत करो. पॉजिटिव इंटेंट के साथ पॉजिटिव रिप्लाई दिया जा रहा है. बहुत ही कमाल का स्ट्रोक, गेंद को सीधा पीछे की जानिब खेला 6 रन के लिए. 6 रन के साथ टीम का स्कोर 15 रन. पुढचा चेंडू. इथे देखील स्विचिटचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न फसतोय. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव स्वरूपाचा हाताळला जातोय. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आणि पहिल्या षटकामध्ये संमिश्र स्वरूपाचा खेळ आपण दोन्ही टीम कडून पाहिलाय. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यात, परंतु एक आघाडीचा बाद शुभम देखील बाद होतोय. यस, मिला जुला हुआ ओवर 15 रन आए, जिसमें सिक्सर भी देखने मिले, चौका भी देखने मिला. और आप देख सकते हो जिस तरीके से ये जो पूरी टीम है जिन्होंने ग्राउंड लेवल पर जो काम किया है, सचिन सर का बहुत अच्छे तरीके से साथ दिया है. ये पूरी टीम सर की नजर आ रही है इस समय टीवी स्क्रीन पर. बहुत अच्छे से प्रकाश मडके सर और उनके दोस्त वहां पर नजर आए थे, कैमरा में कैद हो गए थे. ये वो टूर्नामेंट है जो आपको हीरो नहीं बल्कि सुपर हीरो बनाने वाली है. और जिस तरीके से 22 तारीख की इस टूर्नामेंट की शुरुआत हुई थी, शैलेश सर, देखते देखते आज 5वां दिन और 5वीं रात. 1 ओव्हर का खेळ समाप्त, 15 रन 1 विकेट के नुकसान पर. सुरुवात तर चांगली केली असं म्हणता येईल. दोन्ही संघांनी संमिश्र स्वरूपाचा खेळ इथे आतापर्यंत केलाय. धावसंख्या आपण पाहतोय इथे 15 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये 2 ला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज इथे अनिकेत, बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. दुसरे षटक हाताळण्यासाठी एक जबाबदारी इथे संघनायकांनी त्यांच्यावरती सोपवली आहे, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये नेहमीच त्या गोलंदाजावरती ती जबाबदारी असते. तर स्ट्राईकला आपण पाहतोय सौरभ शिंदे. पहिला चेंडू हलक्या हाताने इथे स्टेअर केलाय. सौरभ यांचा रोल आपण इथे पाहतोय, सिंगल प्राप्त करतायत. शेवटपर्यंत खेळण्याचा त्यांचा देखील मनसुबा असेल. वेळ घेतायत स्वतःसाठी आणि स्वतःसाठी नेहमीच वेळ द्यावा लागतो. ज्या वेळेस त्या योग्य वेळेची वाट तुम्हाला पाहावी लागते, त्या वेळेचा सदुपयोग तुम्हाला करावा लागतो. आणि त्यासाठीच आपण पाहिलं तर सौरभ जो नॅचरल गेम आहे त्यांचा, जी तोडफोड आहे, त्यापासून काहीसा वेगळ्या पद्धतीने इथे त्यांचा खेळ सुरू आहे. हलक्या हाताने चेंडूला ढकलून देत आहेत. 2 चेंडू आतापर्यंत खेळले, 2 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. तर दुसऱ्या बाजूने ओमकार इथे मात्र 4 मध्ये 14 धावा करतायत. पुन्हा एकदा शफल होत आहेत आणि त्यानंतर बॉलला भिरकावून देत आहेत डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. या षटकामध्ये देखील येतोय ओमकार यांच्या बॅटमधून चौकार. ब्रिलियंट स्ट्रोक, ब्रिलियंट स्ट्रोक. देखिए, जगह बनाई, टप्पे का इंतजार किया. असं म्हणतात ना की आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतोच, और उसी तरीके से स्ट्रोक केला था. बिल्कुल इम्प्रोवाइज तरीके से. जितनी तारीफ की जाए इस बल्लेबाज की उतनी कम है. बहुत ही कमाल का स्ट्रोक प्लेयर है. हर गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजने की ताकत रख रहा है शैलेश सर. नक्कीच या विकेटवरती आपण पाहिलंय सातत्याने धावा बनवल्या जात आहेत. गोलंदाजाने कुठल्याही लाईन आणि लेंथ मध्ये गोलंदाजी केली आहे, परंतु बॅटरचा तो क्लास इथे महत्वाचा आहे.
सफल होत आहेत आणि त्याचबरोबर सफल देखील होत आहेत. जागा बनवत चेंडूला योग्य त्या दिशेने धाडण्यामध्ये आतापर्यंत यश तर मिळतंय. ओमकार यांची फटकेबाजी धावसंख्येला आकार देण्याचं काम केलं जात आहे. धावसंख्या होते ती 20 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती आलेला चौकार. अनिकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आहेत. इथे स्विचिटचा प्रयत्न, फुलर लाईनचा चेंडू इथे पायावरती आदळतो. हलकीशी अपील करण्यात आली परंतु ती अपील पंचांनी फेटाळून दिली आहे. योग्य तो चेंडू हाताळला फुलर लेनचा यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि तिथे चेंडू निर्धाव येतोय. हर वो गेंद पर आप सिक्सर नहीं लगा सकते. हर दिन इतवार नहीं आता है. कहाँ ना कहाँ कभी कभी ऐसा कहा जाता है कि जो अगर आप सीधी उंगली से घी निकाल सकते हो तो उंगली टेढ़ी करने की क्या जरूरत. आपको पता होगा कि स्विचिट से कितना बड़ा नुकसान हुआ था. मेरे अल्लाह समझ में आना जरूरी है. इथे देखील समोरच्या दिशेने मिस टाइम स्ट्रोक. प्रदीप नैनीत उर्फ डॉन इथे झेल टिपतील आणि ओमकार नावाचं वादळ मात्र इथे शमवलं जाईल. दूसरा विकेटचं पतन, दूसरा बैटर. बैक टू द पेविलियन. सर यहाँ पर कहाँ ना कहाँ बल्लेबाज दबाव में आ गया, डबल माइंड हो गया. पहले स्विच हिट का इरादा किया, फिर देखिए उड़ती हुई गेंद को खेलना चाहते थे लेकिन टाइमिंग वैसा हुआ नहीं. शॉर्ट ऑन पुल करना चाहते थे लेकिन वहां पर डॉन ने बहुत ही अच्छा कैच पकड़ा, कमाल का कैच. और देखते देखते यहाँ पर एक अच्छे बैट्समैन की पारी समाप्त. चांगला चेंडू हाताळला परंतु चांगली साथ देखील क्षेत्ररक्षकाकडून मिळते आणि विकेटचं पतन देखील होत आहे. मुख्य व्यासपीठावरती देखील आपण पाहतोय या स्पर्धेदरम्यान प्रमुख अतिथींचं इथे शुभागमन झालं आणि त्यांच्या समवेमध्ये रंगलेला हा क्रिकेटचा सोहळा. प्रहार प्रीमियर लीग 13व्या पर्वामध्ये ही स्पर्धा रंगतेय. ऑल इंडिया ओपन गटातील देखील संघांना आपण खेळताना आजपासून पाहतोय आणि त्याच पद्धतीने त्यांचा खेळ देखील तो देखणा खेळ पाहायला मिळतोय. माननीय पप्पू शेठ गरुड देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, जे पुणे जिल्हा नियामक मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर थोड्याच वेळामध्ये पुन्हा एकदा माननीय सचिन ढवळे सरांचं जे नियामक मंडळाचे उपाध्यक्ष आहेत त्यांचं देखील शुभागमन थोड्याच वेळामध्ये या मैदानामध्ये होईल. आणि ही सांगड जी आपण मैदानामध्ये पाहतोय या दोन्ही संघांमध्ये रोहन आल्या आल्या पहिला चेंडू, सरळ बॅटचा वापर, सीधी बॅट, नो बकवास, बॉल सीमारेषा पार, येईल चौकार. 4 धाव्यांसाठी. यस सर, आप देख सकते हो बहुत ही कमाल का स्ट्रोक था. कलाइयों के सहारे इस गेंद को खेला था एक्स्ट्रा कवर की जानिब. टिपिकल ये स्ट्रोक था, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, जाजिबुल नजर ये स्ट्रोक देखने मिला. सरळ बॅटचा वापर हे बेसिक क्रिकेट आहे. तुम्हाला जिकडचा चेंडू तिकडच्या दिशेने आणि सरळ बॅटचा वापर करणं फार गरजेचं आहे. रोहन पवार नावाप्रमाणेच इथे पॉवर दाखवतायत. पहिल्या चेंडूवरती इथे चौकार खेळतायत. अलीकडच्या कालावधीमध्ये हप्पीच टेनिस बॉल क्रिकेटमधील एक बिग हिटर म्हणून किंवा या खेळाडूची चर्चा सातत्याने मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये केली जाते. परंतु अलीकडचं क्रिकेट हे फुल पिच क्रिकेट आहे आणि त्यामध्ये देखील चमकदार कामगिरी आहे. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न. मगाशी देखील आमचे सहकारी सांगतायत की स्विचिटचा प्रयत्न करणं म्हणजे फार मोठी रिस्क आहे. बना तो आबाद नाही तो बर्बाद, असं चेंडू इथे बर्बाद केलाय. चेंडू इथे निर्धाव असेल, षटकाची समाप्ती होईल. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर खराडी संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा. देखा जाए तो इस टूर्नामेंट के अंदर तमाम खिलाड़ी अपना लक को आजमा रहे हैं. ये खिलाड़ियों के लिए एक सुनहरा मौका है और जिस तरीके से प्रशंसा की जाए, ये हाईलाइट दिखाया जा रहा है. देखिए आपको सब कुछ अल्टीमेट देखने मिलेगा. पुणे टेनिस क्रिकेट में पहली बार हुआ है जिस तरीके से ये जो चैनल है प्रथम मीडिया के माध्यम से इस टूर्नामेंट का जो लाइव टेलीकास्ट देखने मिल रहा है ना, पहली बार नरेश सर ऐसा हुआ है कि जिस तरीके से एलबीडब्ल्यू के लिए जब रिव्यू लिया जाता है, हाइट, इम्पैक्ट, विकेट, हर चीजों को बारीकी से देखा जाता है. अब बॉलिंग ट्रैक पर कौन आया है? यस, शैलेश सर धनंजय है. कहाँ ना कहाँ मुझे ऐसा लगता है कि अब यहाँ सर विकेट की गुंजाइश है फिर एक बार, लेकिन साझेदारी भी पनपनी जरूरी है. क्या कहते हो सर? पार्टनरशिप फार गरजेची आहे. पार्टनरशिप इथे बॅटरची, पार्टनरशिप इथे गोलंदाजांची होणं फार गरजेचं आहे. गोलंदाजी मार्क वरती महाराष्ट्र पोलीस पुन्हा एकदा आपण पाहतोय धनंजय यांना आमंत्रित केलं जात आहे. हा अजून एक असा खेळाडू आहे ज्या संघामध्ये आपण पाहतोय जे समाविष्ट केले जात आहेत. पुन्हा पोलीस या संघामध्ये महाराष्ट्र पोलीस दलात देखील कार्यरत आहेत आणि त्याचबरोबर एक चांगला क्रिकेटर म्हणून देखील यांची ओळख आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी येत आहेत धनंजय. पहिला चेंडू मात्र वॉर्मअप डिलिव्हरी
उजव्या इष्टीच्या बाहेर पंचांनी वाईट बॉलचा देखील इशारा केलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ, धावसंख्येत वाढ होते. 25 धावा झाल्यात. धावसंख्या आपण पाहतो इथे 25 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू सौरभ यांच्यासाठी. इथे देखील पूल केला आहे, परंतु क्षेत्ररक्षक साहिल पवार तिथे तैनात आहेत. सिंगल इथे वेगात पूर्ण करतील. एकाच धावेवरती समाधान आहे. प्रत्येक दिवसामध्ये प्लेअर ऑफ द डे यासाठी अमराज मृत्युंजय ऋषी जोरी सरांच्या माध्यमातून त्या खेळाडूला आकर्षक अशी बॅट त्यांच्या माध्यमातून प्रदान करण्यात येणार आहे. हे दातृत्व आपल्याला ऋषी जोरी सरांच्या माध्यमातून हमराज मृत्युंजय या बैटच्या माध्यमातून लाभलेला है. यकीनन सर खिलाड़ियों को मालामाल बनाने वाला टूर्नामेंट है. आप खेल भी अच्छा खेलिए और इनामात भी कमाइए और एक अच्छे ब्रांड की बैट आप अपने लिए इस्तेमाल कर सकते हैं. नक्कीच नव्याने सुरू झालेला हा ब्रँड आहे, परंतु अलीकडे या ब्रँडची चर्चा होणारच आहे. ब्रँड बनवण्यासाठी तुम्हाला त्या गोष्टींचं देखील तितकंच तात्पर्य राखावं लागतं. आणि हमराज मृत्युंजय म्हटल्यानंतर एक ब्रँड आहे आणि त्या ब्रँडची बॅट तुम्हाला प्रदान करण्यात येईल प्लेअर ऑफ द डे या किताबासाठी. पुढचा चेंडू धनंजय यांचा सामना करतील रोहन पवार. इथे देखील बॅकफुटला जाऊन चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न. खडे खडे फुटवर्क मात्र इथे पाहायला मिळाला नाही आणि इथे जर का फुटवर्क झाला नाही तर मात्र चेंडू बॅट वरती घेता येणार नाही आणि तेच गोलंदाज धनंजय यांनी देखील दर्शवलंय. चांगलं कमबॅक केलंय. पहिला चेंडू अवांतर, परंतु त्यानंतर केलेलं सुरेख असं कमबॅक. धावसंख्या 26 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. इथे मात्र मिस टाइम. क्षेत्ररक्षक स्वतः प्रदीप नैनीत चेंडू पर्यंत येण्याचा प्रयत्न करतील. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न इथे केलाय आणि दुसरी धाव देखील वेगात पूर्ण केली जाते. चांगला प्रयत्न केला. म्हणावा तसा चेंडू बॅट वरती येऊ शकला नाही. बॅटची अगदी आउटसाइड एज. त्यानंतर शॉट फाईल एकचे खेळाडू प्रदीप नैनीत वेगात जाऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात. झेल निसटतोय, परंतु 2 धावा इथे खर्च केल्या जात आहेत. या भावमुद्रा आपण गोलंदाजाच्या चेहऱ्यावरच्या स्पष्टपणे पाहतोय. काहीशे नाराज आहेत की झेल झाला असता, आपण त्या लेवलला खेळतोय म्हटल्यानंतर आपल्याकडून त्या झेलाची अपेक्षा देखील केली जाते. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या 28. पुन्हा एकदा इथे वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न. इनसाइड आउटचा प्रयत्न केलाय साहिल पवार. इथे मात्र काय झेल टिपतायत. मला वाटतं या कॅच कडे बारकाईने लक्ष द्या. काय झेल टिपलाय. मला वाटतं या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेलांपैकी एक झेल साहिल पवार यांच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले आपल्याला स्क्रीन वरती पाहायला मिळेल. साहिल पवार मिलेगा, अप्रतिम असा झेल. सर जिस तरीके से जो कॅच पकडी आहे ना, खरोखर जर कॅच आवडली असेल तर जरा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या. सगळ्यांचीच मन जिंकले या खिलाडूने. साहिल पवार. अक्सर मैं कहता हूं ना शैलेश सर, जंगल में शेर से शिकार कम छूटे और साहिल पवार से गेंदे कम छूटे. जरा जोरदार तालियां. क्या कैच पकड़ा है. टूर्नामेंट का सबसे बेस्ट कैच हो सकता है ये. नक्कीच अगदी चांगला प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये यश देखील मिळतंय. रोहन पवार कुठेशे आपण म्हणतो ना की इथे नाराज असतील. काय झेल इथे साहिल पवारने घेतलाय उलट्या दिशेने जाऊन आणि डाव्या हाताचं काम इथे दाखवून दिलंय. एका हातामध्ये चेंडू इथे विसावला जातोय. बॅटरला देखील विश्वास बसला नसेल, परंतु गोलंदाजाची भावमुद्रा काय झेल घेतला त्यांना देखील विश्वास बसला नव्हता की अगदी उलट्या दिशेने जाऊन अशा प्रकारचा झेल देखील घेतला जातो आणि बाउंड्री लाईनच्या लगोलग उलट्या दिशेने जाऊन झेल घेणं अवघड काम आहे, परंतु ते सोपं करून दाखवलंय. साहिल पवार यांची पावर पाहायला मिळते. बिल्कुल सही आकलन किया सर. ये कैच आसान नहीं था. 1983 का वर्ल्ड कप आपको याद होगा. उस वक्त तो बॉलर दौड़ रहे थे कपिल निकल आपको पता होगा, लेकिन ये तो मामला कुछ अलग था. आप देख सकते हो जिस तरीके से ऐसा लगा, मुझे भी ऐसा लगा कि चौका है, लेकिन क्या कैच पकड़ा. बहुत ही बेहतरीन. ये टूर्नामेंट का सबसे अच्छा कैच बन सकता है सर. नक्कीच या गोष्टीची देखील आपण चर्चा करू. तर रोहन पवार यांची जागा भरून काढण्यासाठी इथे नवीन बॅटर मैदानामध्ये येतात. रितेश मंडल. रोहन पवार यांचा झेल टिपलाय साहिल पवार यांनी. एका पवाराला दुसऱ्या पवाराने इथे मात्र बाद केलाय असं म्हणता येईल. सध्या या आडनावाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभरात आहे. पवार बोले तो पवार. बघूया नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत रितेश मंडल. हा चेंडू आडव्या बॅटने आल्या आल्या काय फटका इथे सजवलाय.
क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून काय तो फटका, काय ते एलिव्हेशन, काय ते डिस्टन्स. ओके मध्ये येतो षटकार. 6 धावा, सिक्सर. आते ही उड़न खटोला. ये देखिए स्लॉक कर दिया. गेंद जा रही है, जा रही है, जा रही है बहुत दूर. 6 रन के लिए कमाल का स्ट्रोक. चांगला फटका इथे सजवलाय. स्टँड हँड डिलिव्हर जसा आला तसा फेकून दिला. खडे खडे खेळलेला फटका आहे. धनंजय यांच्यावरती आक्रमण चढवलं जात आहे. पुन्हा एकदा इथे गतीमध्ये मिश्रण केलंय. हळुवार पद्धतीने चेंडू इथे हाताळलाय. कव्हर पॉइंट मध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत आणि त्या दरम्यान आलेली सिंगल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. धावसंख्या आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कुठेतरी धावसंख्येवरती अंकुश लावण्याचं काम मागच्या मॅचच्या तुलनेत इथे पुन्हा पोलीस बॉईज या संघाने अगदी अप्रतिमरित्या गोलंदाजी करून दाखवलेलं आहे. ज्या ठिकाणी आपण पाहतोय धावा बनल्या जातात, ज्या ठिकाणी 90 पार धावसंख्या झाली आहे तिथे मात्र त्याच्या आतमध्ये रोखण्याचं काम केलं जात आहे. परंतु बघूया अजूनही उरलेली 3 षटके आहेत आणि या 3 षटकांमध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. तर गोलंदाजी मार्गवरती इथे येतात ज्या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट झेल ज्यांच्या माध्यमातून टिपण्यात आला ते साहिल पवार, मॅन फ्रॉम शिक्रापूर इथे गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. ॲज अ आयकॉन म्हणून देखील आपण किती स्पर्धेमध्ये यांना गोलंदाजी करताना पाहिलंय. एक अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय. 4थ्या षटकाची सुरुवात इथे केली जाईल. स्ट्राईकला असतील रितेश मंडल तर नॉन स्ट्राईक एंडला सौरभ शिंदे. काय होईल पुढच्या 3 षटकांसाठी पुन्हा एकदा प्रमुख समालोचक म्हणून आपण इमाम मोडक सरांकडे बघतोय. ओ टू यू सर. थैंक यू सो मच. वेलकम ऑल ऑफ यू. स्वागत है आप सभी का. आप देख रहे हो महाराष्ट्र की सुपर से ऊपर लीग प्रहार प्रीमियर लीग 13वें संस्करण के आज की 5वीं रात में बहुत ही कमाल का एटमॉस्फेयर. ये देखिए इंटरनेशनल लेवल लुक दिया जा रहा है इस टूर्नामेंट को. किस तरीके से ग्राउंड के चारों ओर कैमरामैन फोकस कर रहा है खिलाड़ियों को, मानना पड़ेगा. चारों हर तरीके के एंगल से दिखाया जा रहा है. इस समय केएम फाइटर कराडी की टीम का स्कोर 35. 3 ओवर की समाप्ति के बाद साहिल पवार बॉलिंग ट्रैक पर. साहिल की ये गेंद रितेश को बहुत तेज निकल गई. बहुत ही कमाल की यहां पर पहली गेंद फेंकी. बहुत तेज गेंद चली गई थी. मानना पड़ेगा, मानना पड़ेगा. कहां ना कहां देखिए टॉस जीतने के बाद जो फैसला लिया था ना शैलेश सर, वो सही साबित होता हुआ. लेकिन टॉस गंवाने का गम न रखते हुए ये देखिए बैटर जिस तरीके से टीम के जो खिलाड़ी है वो इस ताक में बैठे हैं कि कब बड़े हिट आएंगे और कब प्रेशर को रिलीज किया जाएगा. इस बार देखिए बहुत तेज गेंद रखी थी. फिर एक बार कंट्रोल पुल शॉट खेलना चाहते थे लेकिन फील्डिंग देखिए, फील्डिंग देखिए. विशाल मोरे आपण पाहतोय तिथे तैनात आहेत. महाराष्ट्र पोलीस दलात आहेत आणि तो फिटनेस त्यांचा पाहायला मिळतोय. सदरक्षण आहे, खलनीकरण आहे आणि यांच्याच माध्यमातून आपण पाहतोय ज्याप्रमाणे समाजाची सेवा करतात त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये देखील त्यांचा तो फिटनेस मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सर ये क्यों हुआ, ये क्यों मुमकिन हुआ? ये प्रहार चषक प्रहार प्रीमियर लीग की वजह से मुमकिन हुआ. अगर प्रहार प्रीमियर लीग का ये 13वां संस्करण नहीं होता तो ये खूबसूरत मंजर भी नहीं होता. बहरहाल ये खूबसूरत सी टूर्नामेंट के अंदर परफॉर्मेंस लाजवाब. अगली गेंद के साथ बाएं हाथ के बल्लेबाज के लिए. ओहो ये गेंद थोड़ी सी दिशाहीन गेंद है. वाइट अंपायर जी का इशारा. कहां ना कहां वाइट की वजह से बल्लेबाज को सोचने का मौका मिलेगा. सौरभ शिंदे इस समय 3 गेंदों में 3 पर खेल रहे हैं जबकि रितेश 4 गेंदों में 8 पर खेल रहे हैं. साहिल पवार अब तक उन्होंने 2 गेंदें फेंकी और उसमें 2 रन खर्च भी किए. एक वाइट का था. ये देखिए इंटरनेशनल लेवल लुक का यहां पर मंजर दिखाया जा रहा है. शैलेश सर जितनी प्रशंसा की जाए ना उतनी कम है. अगली गेंद के साथ इस बार देखिए बाएं हाथ के बल्लेबाज के लिए फिर तेज गेंद रखी थी. ऑफ स्टंप से काफी हद तक दूर बल्लेबाज ने दूर से खेलने की कोशिश की. 1 रन हासिल हो चुका है. इस 1 रन के कारण टीम का स्कोर 38. आने वाले दिनों में बहुत ही बड़ा इवेंट खराड़ी चषक भी होने जा रहा है. इस वक्त एमके फाइटर खराड़ी टीम खेल रही है. आइए देखते हैं किसकी होती है जीत और किसकी होती है हार. कौन बनेगा इस मैच का विजेता. इस बार देखिए उछाला है गेंद को लेकिन खिलाड़ी है और स्ट्रोक फंस गया. एलिवेशन नहीं मिला पाया बल्लेबाज और देखते देखते धनंजय ने उस कैच को फिनिश किया. रितेश की पारी समाप्त.
रितेश इथे बाद होत आहेत, परंतु प्रयत्न मोठ्या फटक्यांचा होता. परंतु एका बाजूने आपण पाहतोय आघाडीला आलेले बॅटर सौरभ शिंदे 4 चेंडू खेळलेत आणि 4च धावा. मागची जी स्पर्धा या मैदानामध्ये संपन्न झाली, एनबी ट्रॉफी महाराष्ट्राची एक मोठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आणि त्यामध्ये या बॅटरने सौरभ शिंदे यांनी हातातून गेलेली मॅच आपल्या संघासाठी जिंकून दिली आणि ते मानाची ट्रॉफी मिळवण्याचं काम सौरभ शिंदे यांच्या बॅटने करण्यात आलं. परंतु ती मॅच आणि ती वेळ वेगळी होती. ते डे मॅच होत्या, परंतु या फ्लड लाईट मध्ये बॅटिंग करणं कुठेतरी अवघड जात आहे आणि तेच त्यांच्या बॅटिंग मध्ये पाहायला मिळत आहे. नवीन बॅटर रितेश यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत. समीर रणसिंग इथे बॅटिंग साठी सज्ज होत आहेत. यस बिल्कुल सही आकलन किया. मैच को हम रुक करते हैं जहां पर टीम का स्कोर 38, 4 विकेटों का नुकसान. फिर एक बार साहिल पवार राउंड द स्टंप से राइट ही बल्लेबाज के लिए. इस बार देखिए उन्हीं के सामने खेलने की कोशिश की थी. फॉलो थ्रो में गेंद को रोकना जरूर वहां पर देखने मिला था, लेकिन बैकअप के लिए खिलाड़ी आए. स्टेडिश लॉन्ग ऑन के रीजन में स्कोर की महाराष्ट्र पुलिस हमारे बीच. अर्जुन सर इनका आगमन हो चुका है, उनका हम तहे दिल से स्वागत करते हैं. वेलकम. इस वक्त टीम का स्कोर 39. सौरभ के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है, खेलना होगा टीम के लिए. इस बार देखिए कमाल की गेंद, थोड़ी सी आगे लेंथ गेंद रखी थी लेकिन चकमा खा गए. बहुत ही बेहतरीन बॉलिंग कर रहे हैं साहिल पवार. अपना कमाल का स्पेल पूरा किया. एक ओवर में उन्होंने 4 रन देकर विकेट भी हासिल किया. ये देखिए रिप्ले में बताया जा रहा है जिस तरीके से उन्होंने आखिरी बॉल फेंकी थी. बल्लेबाज कोशिश में थे कि मैं बड़े स्ट्रोक को जाऊं, लेकिन गेंद इतनी तेज निकल गई कि सौरभ देखते रह गए. ओवर की समाप्ति देखते देखते 4 ओवरों का खेल यहां पर हो चुका है समाप्त. 4 ओवर के बाद ये देखिए बेस्ट कैच दिखाया जा रहा है साहिल पवार का, जिन्होंने बेस्ट कैचेस दिखाए जा रहे हैं इस टूर्नामेंट के अंदर. जिस तरीके से आज के मैच में भी बहुत अच्छी कैच पकड़ी गई थी. टूर्नामेंट के अंदर जितने अच्छे कैचेस थे वो दिखाए जा रहे हैं इस समय. ये देखिए शैलेश सर, ये भी कैच बहुत ही बेहतरीन था. हर कैच को दिखाया जा रहा है, लेकिन क्या वो कैच सबसे टॉप पे होगा, ये तो बात जरूर हो सकती है. अप्रतिम अशी ये झेल, देखिए. परंतु हा झेल सर्वोत्कृष्ट झेल म्हणून नक्कीच याची नोंद घेतली जाईल. ते बॉडी बॅलन्स करणं आणि एका हातामध्ये, ते देखील डाव्या हातामध्ये झेल घेणं काहीसा अवघड आहे. यस इस बीच मैच की इस ओवर की पहली गेंद पर देखिए फिर उल्टा पुल्टा खेलने की कोशिश. 3 खिलाड़ी दौड़ रहे थर्ड मैन की तरफ. गेंद नहीं रुक पाएगी, सीधी मैदान के बाहर. 4 रन के लिए चौका आया है. चांगला फटका इथे म्हणावा लागेल. नशिबाची साथ देखील मिळते आणि समीर रणसिंग याच फटक्यांसाठी ओळखले जात आहेत. प्रामुख्याने ते आघाडीचे बॅटर आहेत, परंतु मी मगाशी देखील सांगितलं की बॅटिंग ऑर्डर मध्ये काहीसा चेंज करण्यात आलाय आणि जो चेंज होतोय त्यामध्ये कुठेतरी फायदा होतोय. कारण मागच्या मॅच मध्ये समीर कुठेतरी अयशस्वी ठरले. बॅटिंग ऑर्डर मध्ये थोडासा बदल केला, थोडेसे खाली त्यांना आमंत्रित केलं, परंतु त्यांचा फॉर्म गवसण्यासाठी, तो एखादा फटका येण्यासाठी किंवा पुन्हा एकदा बॅटवरती चेंडू येण्यासाठी केलेला बदल आणि त्या दरम्यान आलेला हा चौकार त्यांच्या बॅटमधून. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 43, 4 गाड्यांच्या मोबदल्यात. यस प्रशांत गायकवाड़, फिर अच्छी गेंद. बल्लेबाज थोड़ा सा आगे आकर मारने की कोशिश. महाराष्ट्र पुणे पुलिस टीम जो है टीम के कप्तान है और वही इस समय बॉलिंग ट्रैक पर है. 2 गेंदों में 5 रन खर्च कर चुके हैं. चौका स्विच हिट पर आया था और फिर एक बार अच्छी बॉलिंग. 44 पर 4. 5वां ओवर इस समय प्रगति पथ पर. फिर एक बार प्रशांत गायकवाड़ फिर एक बार अच्छी बॉलिंग कर रहे हैं. बैट्समैन से कुछ हद तक दूर रख रहे हैं. कमाल की बॉलिंग मानना पड़ेगा. 3 गेंदों में 6 रन खर्च किए हैं. खूबसूरत सी ये लीग जिसकी आज की ये मैच इस समय बहुत ही बड़ा मैच है दोनों टीमों के लिए. अगली गेंद
ये देखिए पीछे की जानिब खेलने की कोशिश, फिर एक बार देखिए गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग की रीजन में तेजी से निकल जा रही है, या स्पाइन लेग की रीजन में गेंद 4 रन के लिए शानदार चौका। ही कलात्मकता फक्त समीर यांच्याच बॅटमधून पाहायला मिळते. समोरच्या दिशेने खेळण्यापेक्षा मागच्या दिशेने खेळण्याचा त्यांचा प्रयत्न. दोन्ही चौकार जर आपण पाहिले तर एक डीप वाईडिश थर्डमॅन आणि यानंतर आपण पाहतोय डीप वाईडिश इथे फाईन लेगच्या दिशेने लॉंग लेगच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यामध्ये त्यांचं यश देखील मिळतंय. इथे सफल झाले. चेंडूला अँगल मध्ये इथे टोलवण्यामध्ये यश मिळालं. चौकारांपाठोपाठ चौकार येतात आणि धावसंख्या 49. 4 गड्यांच्या मोबदल्यात 5वं षटक प्रगती पथावरती. कमाल की बल्लेबाजी इस समय. अगली गेंद प्रशांत की. समीर को फिर एक बार तबाह, विकेट कीपर और स्लीप में खिलाड़ी बीट होते हुए गेंद लॉन्ग स्टॉप की रीजन में सीधी चली गई है और देखते देखते और एक बड़ा हिट, मस्ट नीडेड बाउंड्री. ये लकी बाउंड्री मैं कह सकता हूं शैलेश सर. याच भटक्यांसाठी मी मगासपासून या गोष्टीची तुम्हाला माहिती देतोय की समीर रणसिंग कशा प्रकारे बॅटिंग करतात. मैदानाच्या समोर लांबवरचं अंतर गाठण्यापेक्षा शक्तीपेक्षा इथे युक्तीला प्राधान्य दिलं जात आहे. कलात्मकता आहे. कधी इकडे तर कधी तिकडे. बॅटरला अक्षरशः डोक्याला मुंग्या आणण्याचं काम इथे आपण गोलंदाजाला मुंग्या आणण्याचं काम खऱ्या अर्थाने बॅटर करतात. आणि इथे आपण पाहतोय धावसंख्येमध्ये 4 धावांची पुन्हा एकदा वाढ. धावसंख्या 53. इस बार देखिए आगे आकर मारने की कोशिश, फिर एक बार तबाह, खेला हुआ स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कवर की रीजन में फील्डर दौड़ते हुए आए वहां पर और रन को पूरा किया. पांच ओवर का खेल समाप्त. 5 ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं 55. 4 विकेटों का नुकसान. पुलिस बॉयज प्रशांत शिंदे, इन्होंने टॉस जीता और पहले फील्डिंग का फैसला लिया था. जिस तरीके का माहौल इस समय बना हुआ है आखिरी ओवर, पहले सत्र की आखिरी ओवर में, आइए देखते हैं किस तरीके से बल्लेबाजी होती है. ये ओवर बहुत ही मजेदार बन सकती है अगर बल्लेबाज के दृष्टिकोन से देखा जाए तो. थोडस पटपट खेळा. तुम्हाला या गोष्टीची देखील माहिती देण्यात येते की आपण वेळेचं बंधन आहे, वेळेमध्ये सामना कंप्लीट करायचा आहे. प्रत्येक संघाला या गोष्टीची सूचना देण्यात येते की हा खेळ आणि ही स्पर्धा आपल्यासाठी आयोजित करण्यात आली आहे, त्यामुळे वेळेमध्येच आपल्याला ही स्पर्धा कंप्लीट करायची आहे. कुठलाही वेळ इथे खर्च करू नका. 6व्या षटकाची इथे होती सुरुवात. साहिल की पहली गेंद. ओ हो, क्या गेंद फेंकी है, क्या गेंद फेंकी है. बल्लेबाज देखते ही देखते रह गए. देखा जाए तो बल्लेबाज को खड़े रखा है, खेलने का मौका नहीं दे रहा है गेंदबाज. कितनी तेज गेंद है. बेस्ट वर्सेस बेस्ट का बैटल. सौरभ शिंदे ये कोई छोटा खिलाड़ी नहीं है, लेकिन ये भी भूलना नहीं चाहिए कि साहिल पवार के पास गति है. ये देखिए फिर एक बार फिर अच्छी गेंद, फिर तेज गेंद रखी है, लेकिन इस मर्तबा गति में परिवर्तन था. थोड़ी सी गति कम थी लेकिन अच्छे ठिकाने पर गेंद थी. गेंद पड़ने के बाद हल्की से अंदर की जानिब आई लेफ्टी बैटर के लिए, बैट्समैन के लिए. 1 रन आने के बाद टीम का स्कोर इस समय 56. बहुत अच्छी बॉलिंग की है. मेरे ख्याल से शैलेश सर ये वो गेंदबाज है जिन्होंने एक भी बड़ा हिट नहीं खर्च किया अब तक. साहिल पवार. इस बार देखिए फिर विकेटों में गेंद रखने की कोशिश, मानना पड़ेगा. वाह, कमाल का बॉलर, कमाल का बॉलर है. बल्लेबाजों को हाथ खोलने का मौका ही नहीं दे रहे हैं. अपनी बॉलिंग पर नचा रहे. लेग बाइस के रूप में यहां पर 1 रन मिलता हुआ. बिल्कुल अक्षरशः म्हणतात ना, लेजिम खेळण्यासाठी भाग पडला फलंदाजाला. स्कोर की बात करें तो टीम का स्कोर 57. स्कोर पूरी तरीके से रुका दिया है यहां पर आखिरी 3 गेंदें पहले इनिंग की. ओहो, फिर एक बार कमाल की बॉलिंग और देखते देखते यहां पर कहानी में ट्विस्ट. बल्लेबाज का यहां पर विकेट जाता हुआ. ये देखिए रिप्ले में बताया जा रहा है जिस तरीके से बैट का हल्का सा एज लगा था. अंपायर का डिसीजन वहां पर आया है OUT, आउट. यस, कॉट बिहाइंड के रूप में यहां पर ये विकेट. अंपायर से कह रहे थे कि
ये आउट नहीं होगा, लेकिन अंपायर ने कह दिया वहां पर कि सही डिसीजन, गेंद और बल्ले का संपर्क हुआ था और सीधी गेंद विकेट कीपर के पास। कुछ डिस्कशन चल रहा है, आइए देखते क्या होता है। सॉफ्ट डिसीजन तो उन्होंने आउट दे दिया है। यस, डिसीजन यहां पर अंपायर का आया है कि नॉट आउट, बैट्समैन सेफ है। कुछ डिस्कशन हुआ था कि एज लगी थी या नहीं, लेकिन वहां पर गए, स्क्वायर लेग अंपायर से बात की और फिर उन्होंने कहा कि बल्लेबाज सेफ है, सुरक्षित है। 2 गेंदें अब भी आना बाकी है। इस वक्त टीम का स्कोर 57। साहिल की अगली गेंद राउंड द स्टंप से सौरभ को कमाल का स्ट्रोक, बिल्कुल लॉफ्टेड ऑन ड्राइव देखने मिला। कमाल का स्ट्रोक आहे सर। अगदी आपण पाहतो याच गोष्टीची चर्चा या अगोदर ती देखील आपण पाहिली। सौरभ शिंदे मोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात, परंतु सरते शेवटी लेट पण थेट एक षटकार त्यांच्या बॅटमधून येतोय। 6 धावेची मोहर इथे लावली जाते आणि काय फटका इथे सजवलाय, ताकद, नजाकत आणि त्यानंतर डिस्टन्स इथे चेंडूला दिलं जात आहे। 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होती ती 63 धावा। या इनिंगचा शेवटचा चेंडू। इस बार देखिए फिर अच्छी गेंद, रनआउट की कोशिश और वहां पर अंपायर ने उंगली हवा में करके बताया कि यहां पर बैट्समैन आउट हो चुके हैं, OUT आउट। और देखते ही देखते पहला सत्र यहां पर समाप्त हुआ। पहले सत्र में बहुत ही कमाल का खेल देखने मिला, बॉलिंग भी बढ़िया रही, बैटिंग भी अच्छी रही, लेकिन जिस तरीके से समीर का वो जो कैच था, उसके बाद समीर के लगातार वो 2 ओवर ये देखिए थ्रो किया था जिस तरीके से, साहिल का कैच, साहिल ने जो कैच लिया था और उसके बाद उनके वो 2 स्पेल शैलेश सर बहुत कमाल के रहे, असरदार रहे मैच के अंदर, जिसकी वजह से रनों के अंदर पूरी तरीके से रोक लग गई और कहां ना कहां जो रन बन सकते थे वो रुक से गए। यही एक अच्छे खिलाड़ी की पहचान होती है। यही मैं कह सकता हूं कि आज की रात में और आज की रात से आने वाले 30 तारीख की रात तक तारे जमीन पर नहीं बल्कि सितारे जमीन पर होंगे। ये देखिए मैच नंबर 4 का ग्रुप मैच का यहां पर बैटिंग समरी, जिस तरीके से सौरभ की बैटिंग दिखाई गई। सौरभ की बैटिंग देखिए, 12 रन बनाए। ओमकार जगदाले ने जिस तरीके से शुरुआती ओवर में अच्छी बैटिंग की थी, 7 गेंदों में 18 रन की पारी। रोहन पवार 5 गेंदों में 6 रन, 8 रन बनाए वहां पर रितेश ने। समीर 7 गेंदों में 16 रन की पारी खेली और जिस तरीके से शुभम, जिनसे उम्मीदें सबसे ज्यादा थी, 0 का चश्मा पहनकर वापस लौटे, 3 एक्स्ट्रा आए और एक एल्बिर जिस तरीके से लेग बाइस के रूप में 1 रन आया। 6 ओवर में 63 रन बने, 5 विकेटों का नुकसान हुआ और कहां ना कहां बॉलिंग अटैक जो होना चाहिए था वो देखने मिला। ये देखिए जिस तरीके से बॉलिंग अटैक दिखाया जा रहा है। अमर सालवी, इन्होंने 1 ओवर 15 रन, 1 विकेट। अनिकेत बोकारे, इन्होंने 1 ओवर 9 रन, बहुत ही अनिकेत भोकरे, इन्होंने 9 रन देकर 1 विकेट हासिल किया। धनंजय 11 रन, 1 विकेट। साहिल पवार ये सबसे कमाल का गेंदबाज रहा, 11 रन और विकेट भी हासिल किए। ये देखिए पूरी तरीके का माहौल क्रिकेट का आपको देखने मिला। जो सिक्सर आए थे, मैक्सिमम आए थे सिक्सेस, वो दिखाए जा रहे हैं इस समय पहले सत्र में। ये सिर्फ और सिर्फ प्रथम स्पोर्ट्स, प्रथम मीडिया पर ही आपको देखने मिल रहा है। मैं इतना ही कह सकता हूं कि इस चैनल को लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन का बटन दबाना मत भूलिए, कारण की आपला हक्काचा चॅनल म्हणजे प्रथम चॅनल। ये देखिए फॉल विकेट जो गए थे वो दिखाए जा रहे इस समय टीवी स्क्रीन पर, यानी हर बारीक से बारीक चीजों को दिखाया जा रहा है। ये देखिए ये टूर्नामेंट के अंदर का सबसे बेहतरीन कैच, जो कैच लिया था साहिल पवार ने। और देखिए बाएं हाथ से कैच लेना और बिल्कुल बाउंड्री लाइन के करीब, बहुत ही अच्छी कैच। और देखते देखते पूरा मैच पलट गया। बहरहाल पहला सत्र यहां पर हो चुका है समाप्त।
और अब हम फिर एक बार बढ़ेंगे दूसरे सत्र की ओर। आइए देखते हैं कि क्या होता है, खेल किस तरीके से होती है बैटिंग और किस तरीके से किया जाता है अटैक बॉलिंग के जरिए। फिर एक बार कमेंट्री में होगी तब्दीली। हम बुलाएंगे माइक्रोफोन पर महाराष्ट्र की दो मशहूर आवाज माय बोली मराठी में नरेश ढोंबे सर, और उनका साथ निभाएंगे जिनकी आवाज की जादूगरी पूरे महाराष्ट्र में नहीं बल्कि देश विदेशों में चर्चित है, ऐसी शख्सियत प्रशांत अदावडे सर। थैंक यू। धन्यवाद। आणि पुन्हा एकदा आपण इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये दोन्ही सहसमालोचकांबरोबर जोडले जातोय। या ठिकाणी नरेश सर आणि प्रशांत सर आपल्या बरोबर जोडले जात आहेत। दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होईल। चौकार षटकारांची तुफान आतषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी, स्वतःला सिद्ध होय प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, उगवत्या शब्दात समालोचन, दर्जेदार आयोजन, प्रहार प्रीमियर लीग 2025चा अद्भुत विहंगम सोहळा पाहूया, याची देही याची डोळा। नमस्कार, मी प्रशांत, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतो। सिंहगडच्या कॉलेजच्या मैदानावरती आपण प्रकाश होतामध्ये स्पर्धा पाहतोय। 36 चेंडूमध्ये 64 धावांची आवश्यकता। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शिवा पप्पू मोरे आणि हेमंत पवार बिनीचे फलंदाज मैदानावरती। समालोचन कक्षामध्ये महाराष्ट्रातील दिग्गज समालोचक नरेश ढोंबे सर, आपलं स्वागत आहे। येस, अत्यंत महत्वाची मॅच इथे सुरू होते। पहिल्याच बॉल वरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मिळतील धावा 4। विशाल मोरे अतिशय धोकादायक फलंदाज आहे। या मोसमामध्ये तो फॉर्म मध्ये आहे आणि आक्रमकता त्याची ताकद आहे आणि त्याच्या रडारमध्ये चेंडू आला ना तर तो फक्त थँक्यू व्हेरी मच म्हणतो आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवतो। चौकार खराब चेंडूवरती खरपूस समाचार, 4 धावा बसून केल्यात विशाल मोरेनं। या षटकात पुढचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरच्या डोक्यामध्ये पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, यामध्ये नाही दुमत। या चेंडूवरती विशालने दाखवले आपली हुकमत, काय फटका खेळलाय, क्लास दाखवत असताना इथे फलंदाज विशाल मोरे। विशाल मोरे वारे वारे आपके वारे नारे, मॅग्निफिसंट स्ट्रोक। काय जबरदस्त फटका होता। परत एकदा आपण बघू स्क्रीन वरती या फटक्याला। उजव्याच्या बाहेर चेंडू होता, स्क्वेअर ड्राईव्ह, जमिनीला घासत जात असताना निश्चित गवत कापत जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि फटका इतका सुंदर होता की कापणाऱ्या गवताला सुद्धा अंगावरून मोरपीस फिरल्यासारखं वाटलं असेल। वाह, ओ हो, कॅच इथे सुटलेला आहे, जीवदान आणि पुन्हा धावबादची विकेट देखील गमावलेली आहे। 2 चेंडू चौकार खेळले होते, त्यानंतरचा स्क्वेअर कट अत्यंत लाजवाब होता। मात्र विशाल मोरेच्या चेहऱ्यावरती जे हास्य आहे ते बघायचंय। चूक झाल्यानंतरचा जो पश्चाताप आहे तो देखील त्या हास्याच्या लकेरी मागे होता। मात्र बघायचं 8 धावा बालंबाल बचावलेला आहे। परमेश्वराचे मनापासून त्याने धन्यवाद दिले असतील आणि पाहायचे पुढच्या चेंडूसाठी तयार आहे। ओ हो, उंच, मात्र क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि आता बाद व्हावं लागेल। विशाल मोरे विस्फोटक फलंदाज मात्र स्वस्तात बाद झालेला आहे। अगोदर कॅच सुटला होता, मात्र यावेळेस षटकार ठोकण्याचाच त्याचा मनोदय। चेंडू स्वीट स्पॉटच्या थोडासा वरती लागलेला आहे आणि त्यामुळे जास्त हाईट मिळाली, विशाल मोरेला परतावं लागले। ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि थोडा बाहेर जातोय। 4थ्या 5व्या स्टंपवरती जेव्हा इथे आता पडला आणि तिथून ऑफस्टंपच्या बाहेर जातो, तो चेंडू डॉंगापच्या डोक्यावर खेळायचं होतं। सुरेख झेल टिपला गेला सीमारेषेवरती। शुभम मोरेने झेल पकडला, विशाल मोरेला मैदानातून बाहेर जावं लागेल। पहिला गडी इथे बाद झालाय। 32 चेंडू दाखल, 56 धावांची आवश्यकता। 2 मातबर संघामध्ये ही लढाई, छान पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतंय। सुंदर कॅमेरा बघ,
प्रथम स्पोर्टच्या माध्यमातून नीट अँड क्लीन लाईव्ह टेलिकास्ट. अमितजी जगताप साहेब, जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. ज्या पद्धतीनं काही आमूलाग्र बदल आज तुम्ही घेऊन आलेला पायचीच्या रूपानं जेव्हा फलंदाज बाद होतात तेव्हा आपण सगळ्या गोष्टी इम्पॅक्ट बघितला जातो. बॉल पिच कुठे द्यायला ते देखील पाहिलं जातं. बॉल स्टंपमध्ये येतो की नाही ते देखील पाहिलं जातं. या सगळ्या गोष्टी देखील अतिशय महत्त्वाच्या. शिवा अत्यंत जबरदस्त कामगिरी करत असताना शिवा ढाले. विशाल मोरेने केल्या 8 धावा. नवीन बॅटर मैदानावरती अमर साळवी दाखल झालाय आणि करंट रन रेट 12चा आहे. हरीजी, हा सामना अतिशय महत्त्वाचा. विशालला स्टार्ट चांगला झाला होता परंतु तिथून एक मोठी इनिंग येणं गरजेचं होतं, ते घडलं नाहीये. इथे शिवा ढाले उत्तम प्रकारची गोलंदाजी करणारा गोलंदाज त्याने ब्रेक थ्रू दिलाय. अमर साळवे स्ट्राईक एंडला. गेली अनेक वर्ष धावांचे रन मशीन सातत्यानं धावांच्या पाखाली वाहत आहे. तर पाहायचं एक धाव इथे प्राप्त होऊ शकते. हलक्या हाताने लॉफ्ट केला होता चेंडू. गोलंदाज शिवा ढाले चेंडूवरती पोहोचला आणि विकेट हिटिंग देखील बघायला मिळालं. दिशा बदलली होती चेंडूने, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दोघांनी सोडून दिला. अमर साळवे आणि हेमंत पवार ही जोडी मैदानामध्ये. खरं तर हे सगळे पोलीस अधिकारी आहेत. टेनिस क्रिकेट खेळता खेळता त्यांनी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून पोलीस सेवेमध्ये ते जॉईन झालेले आहेत आणि पोलीस सेवेमध्ये देखील दाखल होत असताना क्रिकेटचा छंद मात्र जोपासलेला आहे या सगळ्या अधिकाऱ्यांनी. शिवा ढाले गोलंदाजी मार्कवरती, अमर साळवी आणि हेमंत पवार. त्यामुळं या स्पर्धेमध्ये ओव्हरऑल स्पर्धेमध्ये पोलिसांची संख्या जास्तच आहे. ज्यावेळेस आपण सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या मॅच बघत होतो तिथे सुद्धा अनेक सरांच्या अकॅडमीमधून प्रशिक्षण घेऊन पोलीस सेवेमध्ये दाखल झालेले अधिकारी आहेत. तर इथे पायचं शिवा ढालेचा चेंडू हेमंत पवारच्या बॅटला फसून एस्टनवरती आदळलाय. दुसरा फलंदाज बाद. महत्वाचा धक्का. हेमंत पवार ज्याची शिकार शिवाने केले. शिवा मैदानावरती जबरदस्त कामगिरी करत असताना प्लेड ऑन बॅटची आतली कड डान्सिंग डाऊन द विकेट येत असताना बॅट्समन आपण पाहिलं आणि ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. प्रथम स्पोर्ट वरती ऍक्शन रिप्ले पुढे सरसावला बॅटची आतली कड आणि त्यानंतर बॅट्समन बाद झालाय. महत्वाची विकेट. नरेजी, या मॅच मध्ये शिवा ढालेनं 2 विकेट घेतले आहेत. अतिशय महत्वाच्या पॉवर प्ले चालू आहे आणि एक मोठी धावसंख्येचा पाठलाग करत असताना शिवा ढालेने उत्तम प्रकारची सुरुवात करून दिली. अजूनही भरपूर पोलीस अधिकारी जे आहेत ज्यांनी टेनिस क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवलेला आहे. त्यामध्ये अग्रक्रमाने नाव घ्यावं लागेल बबलू पाटील, त्याच्यानंतर पप्पू तोडकर, गणेश वाडेकर, अभिजित एकशिंगे, अशी भरपूर नाव आहेत जे पोलीस दलामध्ये कार्यरत असून देखील क्रिकेट सातत्याने खेळतात आणि खूप वरच्या दर्जाचं क्रिकेट खेळतात. डॉन, त्यानंतर प्रशांत गायकवाड ते आयोजक पण आहेत. प्रशांत गायकवाड. त्यामुळे पोलिसांची संख्या प्रचंड आहे. ते चोखपणे आपलं काम ते कर्तव्य ते देखील बजावत असतात. तर आता मैदानावरती अमर साळवे 1 वरती. नानाला संधी मिळेल क्रमांक 4 वरती. धावसंख्या 9. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये पोलीस बॉईज मैदानावरती गोलंदाजी करत असताना प्रथमेश देखील महत्वाचा खेळ असेल. आपल्याकडे पहिलं षटक आणि संघाचं दुसरं षटक घेऊन तो आलेला आहे. समर्चन कक्षाकडे कडून जेव्हा शिवाजीनं गोलंदाजी केली अप्रतिम मारा केलाय शिवा. आणि आता प्रथमेश गोलंदाजी मार्फत. प्रथमेश जाधव. प्रथमेश जाधवचा चेंडू बाहेरची कड आहे आणि पायचे धावाची संधी देखील होती. इथे अमर साळवे वेळेत पोहोचलेला आहे. दोन्ही खेळाडू जे आहेत ते एकाच संघामधून बराच काळ खेळलेले आहेत. खरं तर DK दौंड मधून खेळायला सुरुवात केली, त्याच्यानंतर मोठमोठ्या प्रोफेशनल टीम्स मध्ये देखील हे दोन्ही खेळाडू सातत्याने खेळले. नाना सोडणवर एक काळचा अत्यंत दिग्गज फलंदाज आणि मैदानाच्या चारही बाजूला फटकेबाजी करू शकत असल्याची क्षमता नानाकडे होती. पोलीस सेवेमध्ये आल्यानंतर थोडासा व्यत्यय आला त्याच्या खेळामध्ये, मात्र आज पुन्हा एकदा नानाची बॅट तळपलेली आम्ही मगाशी सामन्यामध्ये बघितलेली. आज सुद्धा नाना कसा खेळतोय बघूया. हो, सुंदर फटका सरळ बॅटनं लॉफ्ट स्ट्रेट. 6 धावांची मोहर इथे उमटेल. अमर साळवीचा अत्यंत दिमागदार षटकार. खराब चेंडूवरती खरपूस समाचार घ्यायचं हे बॅट्समनला खूप चांगलं माहिती आहे आणि सुरेख सुंदर फटका सरळ बॅटने खेळलाय. बॉलरच्या डोक्यावरून डाऊन द ग्राउंड षटकार. टायमिंग चांगलं आहे आणि त्याचबरोबर तंत्र बॅट्समिंग देखील अतिशय सुंदर. आणि मगाशी नरेश डोमे सर आपण सातत्यानं उल्लेख करतो तुमचं हेड पोझिशन ते देखील महत्त्वाचं आहे. तुम्ही हा स्ट्रोक खेळत असताना हेड पोझिशन चांगली होती, बॉडीचा बॅलन्स चांगला होता, टायमिंग अगदी सुपर से उपर होतं आणि त्यामुळे चेंडू सीमारेषच्या पार गेला. नाना 6, धावसंख्या 16.
ओ सुरेख चेंडू थोडा ऑफ टाइमच्या बाहेर ऑन साईडला खेळायचं होतं. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. दुसऱ्या षटकाचा खेळ पोलीस बॉईज संघ 16 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 64 धावांच्या पाठीमागे जायचे आणि अजूनही 10.67 सरासरी अपेक्षित आहे. 16 धावा फलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर विजयाचं समीकरण 27 चेंडूमध्ये 48. उजव्या बाहेर लॉंग ऑफला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तो तिथे पोहोचेल. एकच धाव प्राप्त होऊ शकते इथे फलंदाज नाना सोडणवरसाठी आणि धाव फलकावरती नोंद आहे ती 17 धावांची. नानाच्या बॅटमधून एक षटकार आलेला आहे आणि आजही चांगल्या फॉर्म मध्ये आहे नाना हे दिसतंय. बोरीपारधी तालुका दौंड हे नानाचं गाव आहे आणि निश्चित प्रकारे स्पर्धेच्या माध्यमातून नानांच्या घरामध्ये मुक्काम करण्याचा सुद्धा योग आम्हाला आलेला आहे. 17 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. 64 धावांचं आव्हान. ओ कडे ऑन साईडला खेळायचा प्रयत्न नॉन स्ट्राइक रेटला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न यष्टिरक्षकाने केला परंतु त्यामध्ये फारसे यश मिळालं नाहीये. टार्गेट 64 धावांचं षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. पॉवर प्ले आहे. धावसंख्या 17 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये अमर साळवी आणि नाना हे 2 महत्वाचे प्यादे महत्वाचे खेळाडू मैदानावरती आहेत एका भागीदारीच्या शोधामध्ये. 17 धावा 2 गडी बाद. दुसरं षटक प्रथमेश जाधव अधिक प्रभावी टाकलेलं हे षटक. एक षटकार आलेला असतानाही आतापर्यंत 8 धावा फक्त खर्च झाले. अमर साळवे स्ट्राईक एंडवर. यस 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 मोठा फटका अमर साळवेच्या बॅटमधून आणि इथे धावा मिळतायत. क्षेत्ररक्षकाकडून सूचना मिळू शकते आपल्याला चौकार आहे की षटकार आहे. पंच देखील तिकडे बघतायत की बाउंड्री लाईनच्या आतमध्ये चेंडू पडलेला आहे की बाहेर पडलेला आहे आणि मिळतायत धावा 6. अमर साळवी देखील बॅटिंग करू शकतात. त्यांच्याकडे देखील प्रचंड गुणवत्ता अनुभव पणाला लावून स्वतःला सिद्ध करत असताना आकुटपणे चेंडू ऑफ टर्मच्या बाहेर हाफ ट्रॅकर होता. चेंडू थोडासा बाहेर जात होता त्या चेंडूला या ठिकाणी खेचून मारले अगदी सॉलिड मारले. काही घुसून मारतात काही खेचून मारतात. हा खेचून मारलेला अत्यंत दर्जेदार फटका चेंडू या ठिकाणी सीमर शपार 6 धावांकरता षटकार. धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्या 23 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. असा फटका खेळायचा असेल तर हात खोलावे लागतात आणि मोकळे हात असतील हात खोलल्यानंतरच हा चेंडू तुम्हाला कक्षेत घेता येतो. आणि बऱ्यापैकी आपण क्रिकेटमध्ये बघतो की पाय चालले पाहिजे. असं म्हणतात की पाय चालले तर धावफलक चालतो. मात्र मी बघितलं ज्यांचे पाय चालत नाही ज्यांचे हात चालतात ना ते धावफलक पळवतात. खूप पळवतात धावफलक. अमर साळवेचा असाच एक फटका आपण पाहिला इथे. फलकावरती धावांची संख्या आहे ती 23 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि 2 षटकांचा खेळ संपलेला. हायलाइट्स बघतोय आपण स्क्रीनवरती. या अगोदर मैदानामध्ये विशाल मोरेनं 2 खणखणीत चौकार खेळले होते आणि त्यानंतर विशाल मोरे बाद झाला होता. लॉफ्टेड फटका खेळायच्या प्रयत्नात लॉंग ऑफला जेल ट्रिपला गेला होता. त्यानंतर पुन्हा एकदा बॅट्समॅन प्लेड ऑन झाला होता. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न केला गेला होता. हो सुरेख चेंडू बॅट्समॅन शफल झाला होता. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. पोलिसांची टीम मैदानावरती आहे आणि पोलीस आपल्यासाठी रात्रंदिवस खूप चांगलं काम करत असतात म्हणून आपण निवांतपणे झोपत असतो शाळेत जात असतो रस्त्यावरती फिरत असतो. हो थोडासा वेगळा फटका मैदानावरती आपण पाहिला. एक धाव पूर्ण द्यायचा प्रयत्न होतो आणि या दुसरी धाव देखील यशस्वीपणे पूर्ण होईल. आणि आज त्यांच्यासाठी या पोलिसांसाठी या पोलीस मित्रांसाठी एक कविता या ठिकाणी सादर करतोय. धावसंख्या 25 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अमर साळवी 8 वरती आहे. नाना 9 वरती या ठिकाणी बॅटिंग करत असतात. हे कोणालाही जमत नाही. नानाने जो आज रिव्हर्स खेळायचा होता त्याच्यानंतर परत तो खूप फाईन खेळ आणि हलक्या हाताने टच करून तर एखादा गायक ज्यावेळेस गात असतो पण तो एखादी ताण अचानक घेतो जे संगीतकाराला अपेक्षित नसतं पण ते गाणं सुंदर होतं. तर तसा एक महान खेळाडू जे असतात ना जे महान गायकच या गोष्टी करू शकतात तसे महान खेळाडूच अशा प्रकारे फटक्यांमध्ये परिवर्तन करू शकतात. अचानक बदल करू शकतात आपल्या फटक्यांमध्ये आणि नाना सोडणवर निश्चित महान आहे कारण आजपर्यंत त्याचा खेळ आम्ही अनेक वेळा बघितलेला आहे. खूप बघितलेला आहे. डोळ्यात साठवलेला आहे. आज देखील तीच सहजता नानामध्ये बघायला मिळते. 64 धावांचं टार्गेट ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती आणि प्लम अगदी यष्ट्यांच्या समोर पायचीत पकडले गेलेलं आहे. या चेंडूवरती गोलंदाजानं केलं आर्चरचे चकित आणि नानाला पकडले पायचीत फलंदाज बाद. दिन हूँ रात हूँ साज वाली बाती हूँ मैं खाकी हूँ. आंधी में तूफान में होली के रमजान में देश के सम्मान में अड़िग कर्तव्य की अविचल परिपाटी हूँ मैं खाकी हूँ. तैयार हूँ हमेशा ही तेज धूप और बारिश हंस के सहे जाने को. सारे त्योहार सड़कों पे भीड़ के साथ मनाने को.
पत्थर और गोली भी खाने को मैं बनी एक दूजी माटी हूँ, मैं खाकी हूँ, पहले खाकी बाद में बाकी। एक बार मैच की तरफ रुख करेंगे। ये देखें एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर। अंपायर डिसीजन आउट, पिचिंग इन लाइन, इम्पैक्ट इन 9 विकेट। और जबकि बाहर टप्पा खाती गेंद थोड़ा बाहर की तरफ निकली है, कट करना चाहते थे बल्लेबाज धनंजय बीट हुए। स्कोर 25, 3 विकेट के नुकसान पर। 25 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये। प्रसंग जर तसा बाका असेल तर पोलिसांना 24-24, 48-48 तास सुद्धा ड्युटी करावी लागते। आपण ऑन ड्युटी 24 तास ऐकलेला आहे। हो धनंजय रौंधळला परतावं लागेल आणि शिवा ढालेची अत्यंत महत्वाची विकेट इथे एका पाठोपाठ विकेटची माळ गुंतोय शिवा ढाले, तर मजबूत स्थितीमध्ये येतोय KM फायटर्स खराडी संघ पोहोचतोय। कमालीचा मॅच मैदानावरती ऍक्शन आपल्या स्क्रीनवरती। तुम्ही ऑफ्टमच्या बाहेर आलात आणि शपलून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलात। 3 स्टंप गोलंदाजाला दिसतात, त्याचं टार्गेट त्याला माहिती आहे, शिकार करत असताना त्याचं टार्गेट तोच 3 स्टंप आणि बरोबर यस्टरवरती चेंडू ढाले, त्यानंतर सुदर्शन चक्र फिरवतायत, सामना फिरवतायत मैदानावरती। या ठिकाणी जबरदस्त कामगिरी करत असताना आता 25 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धनंजय बाद झालेला आहे। अमर साळीवरती पुन्हा एकदा सगळ्यांचा कॅमेरा असेल। शिवाच्या आतापर्यंत गोलंदाज पद्धतीकडून 11 चेंडू टाकलेत, 11 धावा दिल्यात आणि महत्वाच्या 4 शिकार त्याने केले। अप्रतिम गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये अक्षरशः त्यानं फलंदाजांची त्रेधा तिरपीट उडवलेली आहे। एका पाठोपाठ एक मोठे खेळाडू या षटकामध्ये बाद होऊन परत आहेत आणि पोलीस बॉईज प्रशांत शिंदे 11 संघ मात्र अडचणीमध्ये सापडतोय। 25 वरती 4 विकेट त्यांनी गमावलेले आहेत आणि आता 19 चेंडूमध्ये 39 धावांची आवश्यकता आहे। आपण चर्चा करत होतो पोलिसांच्या कामगिरीची। खरं तर 2016 पासून 2021 पर्यंत गावामध्ये मी तंटामुक्ती अध्यक्ष असल्यामुळे पोलिसांशी संपर्क यायचा। अनेक अशा काही घटनांमध्ये पोलिसांचं काम खूप जवळून बघितलेलं आहे। विशेषतः आमच्या गावातील महाराष्ट्र बँकेवरती दरोडा पडल्यानंतर पोलिसांच्या टीम्सने जे 3-4 दिवसामध्ये त्याचा छडा लावला, अगदी त्यावेळेस पोलिसांबरोबर आम्ही अहोरात्र फिरत होतो, पण त्यांची कामाची पद्धत खूप जवळून अनुभवता आली। त्यानंतर आता आम्ही बिबट्याच्या संदर्भात आंदोलन करत होतो, रात्रंदिवस आम्ही रस्त्यावरती बसलो होतो, मात्र पोलिसांनी खूप चांगला सपोर्ट आम्हाला तिथे केला। जवळपास 2 रात्री 2 दिवस म्हणजे 48 तासांपेक्षाही जास्त पोलिसांच्या टीम्स आमच्या बरोबर होत्या आणि त्यांनी जे सहकार्य केलं आणि आंदोलनात आमचे यश आलं, तर त्या पाठीमागं पोलिसांची सुद्धा महत्त्वाची कामगिरी होती। त्यामुळं क्रिकेट असेल, या मैदानामध्ये पोलीस खेळत असतील तरी सुद्धा त्यांची सेवा किती अवघड आहे याची जाणीव मला निश्चित आहे, त्याचा अनुभव मी घेतलेला आहे आणि वेळोवेळी आपल्या सगळ्यांना आलेला आहे। नरेशजी, म्हणून म्हटलं जातं की गर्दीतले होण्यापेक्षा वर्दीतले बाब। या ठिकाणी पुन्हा एकदा त्या खाकीला सलाम असेल जे अहोरात्र आपल्यासाठी निश्चितच राहत होता। 24 अवर्स म्हणजे मेडिकल एका दुकानावरती लिहिलेलं असतं, दुकान 24 अवर्स या ठिकाणी उघडं असेल, कारण ती तात्काळ गरज असते आणि तुमची सुरक्षा अतिशय महत्त्वाची आहे आणि अशा वेळेला पोलीस प्रशासन हे सातत्यानं चांगलं काम करत असतं, त्यांनाही सलाम असेल। मैदानावरती प्रशांतने एक षटकार टोटवलाय, धावसंख्या 31, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे। तब मैं प्रकाश हूँ, कठिन वक्त में की आस हूँ, हर वक्त तुम्हारे पास हूँ, बुलाओ मैं दौड़ी आती हूँ, मैं खाकी हूँ। प्रशांत जिनके बल्ले से बहुत ही शानदार स्ट्रोक। राहुल और टप के बाहर गेंद पॉइंट पर खिलाड़ी अमर सालवी बैक टू द पेबलिन। 31 पर 5वां धक्का। पुलिस बॉयज प्रशांत 11 टीम के उम्मीदों को राहुल ने सफलता प्राप्त की है, विकेट मिला है, बल्लेबाज अमर को जाना पड़ेगा मैदान के बाहर। फटका अत्यंत सुंदर होता, खरं तर स्टीयर केला होता बॉल बॅकफूट पॉइंटला आणि तिथे क्षेत्ररक्षकाने अप्रतिम कॅच पकडलाय। 5वा धक्का पोलीस बॉईज प्रशांत शिंदे 11 संघाला आणि प्रशांत अजून मैदानामध्ये असेल तर अमर साळवे मात्र इथे बाद होणार आहे। नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय, एका पाठोपाठ एक आपण स्क्रीनवरती बघू शकतो। अनोखी दृश्य आपल्याला बघायला मिळतात। कड बॅटची घेतल्यानंतर लगेचच अमरच्या लक्षात आलं होतं की कॅच होणार आहे आणि तिथे क्षेत्ररक्षकाने कुठली चूक केली नाही। 5 गडी बाद 31 अशी स्थिती आपण चर्चा करत होतो। तर निश्चित प्रशांत सर, मला सांगायला आवडेल की ज्यावेळेस कोरोना पॅन्डेमिक मध्ये आपण सगळेजण घरात होतो त्यावेळेस हेच पोलीस मित्र रस्त्यावरती होते। सीमेवरती सैनिक असतो, त्याचा समोर शत्रू असतो, त्याला माहित असतो शत्रू आहे, तो दिसतो समोर, तसं असताना लढत असतात सैनिक। निश्चित त्यांचं काम देखील तितकंच प्रशंसनीय आहे।
पण पोलीस समोर शत्रू दिसत नसताना देखील लढत होते आणि आपल्याला सुरक्षित ठेवत होते. आपण घरात सुरक्षित होतो, मात्र पोलिसांनी तिथे बलिदान दिलं. अनेक पोलिसांना कोरोनामध्ये आपलं बलिदान द्यावं लागलं, पण त्यांनी आपल्याला सुरक्षित ठेवलं. त्यामुळे त्यांचं काम हे निश्चित आपल्या सगळ्यांसाठी देवदूतासारखं आहे. आणि आज याच पोलिसांचा सन्मान हीच पोलिसांची टीम या ठिकाणी वाढवते. 31 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा साहिल पवारला परतावं लागेल. मागचा साहिल पवारचा कॅच मात्र कोणी विसरणार नाही. आज धावा जरी बॅटमधून आल्या नसल्या तरी प्रहार प्रीमियर लीग मध्ये साहिल पवारने घेतलेला कॅच प्रेक्षक कधीच नाही विसरणार. निश्चितच अत्यंत दर्जेदार क्षेत्रखंडाचा नमुना त्याने पेश केलाय. ऊन पाऊस वारा उत्सव हे पोलिसांना आपण बघितलं तर घरातले उत्सव नसतात, घरातला आनंद त्यांना साजरा करता येत नाही आणि अशा वेळेला ते आपल्यासाठी 24 तास सेवा देत असतात. दिन हूँ रात हूँ सांस वाली बातें हूँ मैं खाकी हूँ, आंधी में तूफान में होली में रमजान में देश के सम्मान में अड़ी कर्तव्य की अविचल परिपाटी हूँ मैं खाकी हूँ. स्कोर 31, 6 विकेट के नुकसान पर. बल्लेबाज आपको जल्दी मैदान के अंदर आना है. आनंद मैदान के अंदर, प्रशांत मैदान के अंदर है. समय आपको दिया गया है. राहुल का बहुत ही अच्छा ओवर. पोलीस बॉयज 31 पर 6. एक लक्षात घ्या, एक बॅट्समन आउट झाल्यानंतर लगेच दुसरा बॅट्समन तयार असणे गरजेचे आहे. और राहुल यादव अपने बॉलिंग मार्फत तैयार. आनंद के लिए ऑफ के बाहर कट करना चाह रहे थे, जोरदार अपील विकेट कीपर तो नहीं कर रहे, बॉलर कर रहे हैं. और राहुल यादव एक्साइटमेंट ज्यादा थे, उत्साह ज्यादा था, आत्मविश्वास कम था, लेकिन कमाल की गेंदबाजी राहुल यादव द्वारा. हॅट्रिकची संधी होती इथे राहुलला. पहिल्या 2 बॉलवर 2 फलंदाज त्याने माघारी धाडले होते आणि इथे सुद्धा आनंद समोर त्यानं अवाक करणारा चेंडू टाकला होता. आखूड टप्प्याचा चेंडू होता. अप्पर कट करण्याच्या प्रयत्नामध्ये अपील देखील जोरदार झालं, मात्र पंच तिथे समित जोशी सरांना आपण बघतोय त्यांची नजर आज डोळ्यामध्ये काय सुरमा टाकून आलेले असावेत, कारण इतकं खरं तर खूप कॉम्प्लिकेटेड डिसिजन होता, मात्र त्याने स्पष्ट डोळ्यांनी बघितला होता. चांगली अंपायरिंग. उजव्याच्या बाहेर इथे वेग आहे चेंडूला आणि वाईडची घोषणा इथे होणार आहे. एका अतिरिक्त धावे बरोबर 32 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये पोलीस बॉयज प्रशांत शिंदे 11. जी बहुत ही अच्छा मुकाबला बीच मैदान पर चल रहा है. सिंहगढ़ कॉलेज, सिंहगढ़ क्रिकेट ग्राउंड. आनंद जिनका खाता नहीं खुला, प्रशांत चेपर बल्लेबाजी कर रहे हैं. 32 विकेट के नुकसान पर 64 रनों का टारगेट. ओ फॉलो सिव करना चाहते थे बिहाइंड द विकेट. एक जोखिम भरा स्ट्रोक आनंद का, ये आपको कुछ ज्यादा नहीं देगा, लेकिन तारीफ करने के राहुल यादव की जबरदस्त गेंदबाजी करे. 14 गेंद में 32 रन, फासला बढ़ रहा है. ये रन बिल्कुल अब बनाना थोड़ा सा मुश्किल होता है बल्लेबाजों के लिए. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, या अगोदर इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटचं कनेक्शन मिळालं नाही. त्यानंतर अक्रॉस द बॅटवरती चेंडू आला, मात्र टायमिंग जे मिळायला पाहिजे होतं ते निश्चित मिळालं नाही. 1 धाव इथे येणार आहे. फलकावरती धावा नोंद होत आहेत. 33 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 13 चेंडू 31 धावांची आवश्यकता आहे. केएम फायटर्स खराडी संघ हळूहळू या सामन्यामध्ये आपली मांड पक्की बनवतोय, मात्र अजूनही पलटवार होऊ शकतो. प्रशांत आणि आनंद ही जोडी मैदानामध्ये आहे. प्रशांत कधी वातावरण अशांत करेल. गोलंदाज राहुल, हो बाउन्सर टाकला. खूप टप्प्याचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जाईल. षटक संपलेला आहे. 4 षटकांचा खेळ संपला आणि फलकावरती 6 बाद 33. राहुल विजयाची चाहूल. 2 गडी त्याने बाद केले, 2 धाबा या ठिकाणी दिल्यात. पृथक्करण 1 षटक 2 धाबा 2 मुले टिपण्यामध्ये यश प्राप्त झाले राहुल यादवला. आनंद 1 वरती, प्रशांत 6. 33 6 गटाच्या मध्ये पुलिस बॉयज. रिक्वायर्ड डेट 15.50 का है. अब गेंदबाजी में परिवर्तन हो जाएगा. 12 गेंदों में 31 रनों की जरूरत है और अपने बॉलिंग मार्ग पर तैयार हो रहे गेंदबाजी करने के लिए गेंदबाज. ये चौथा मुकाबला है. 6 मुकाबले बहुत महत्वपूर्ण. अब 12 गेंद में 31. सौरभ शिंदे गेंदबाजी करने के लिए. आनंद जिनके ऊपर दारोमदार. प्रशांत गायकवाड़ क्या करेंगे खिलवाड़, वो देखने वाली बात है. इंटरेस्टिंग मुकाबला. 12 गेंद में 31 रनों की जरूरत है. फ्लैग स्लीपर खिलाड़ी, पॉइंट है, कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर लॉन्ग ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर 4 खिलाड़ी तैनात. शानदार खेल मैदान के अंदर. ऑफ स्टंप के बाहर से गेंद को बखेरना चाह रहे थे. फाइन लेग पर खिलाड़ी, कैच न पक लिया गया. आनंद बैक टू द पेविलियन. सौरभ को सफलता मिली है. पुलिस बॉयज के ऊपर लगता हुआ 7वां झटका. एका पाठोपाठ एक पोलीस बॉयज प्रशांत शिंदे 11च्या विकेट पडतायत. खूप जागा मोठी सोडली होती.
मात्र जशी मागे जागा मोठी सोडली गोलंदाजानं चेंडू अधिक पुढे फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न केला आणि तिथून इम्प्रोवाइज करताना मात्र हा कॅच स्क्वेअर लेगला सुंदर पकडला गेला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्येच उभा होता आणि तिथे झेल पकडला जातोय. तर षटक सुरू आहे 5व्या क्रमांकाचा आणि 7 फलंदाज इथे गमावलेले आहेत. तर नवीन फलंदाज प्रदीप न्यायनीत अर्थात डॉन मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. पोलीस सेवेमधील डॉन म्हणून प्रदीप न्यायनीत यांना ओळखलं जातं. खरं तर क्रिकेटमध्ये या खेळाडूचं स्पिरिट आम्ही अनेक वेळा बघितलेलं आहे. मला आठवतंय आमदार चषक मधली ती इनिंग पिंपरीमध्ये, पिंपरीच्या ग्राउंडवरती खेळली होती प्रदीप न्यायनीतनं. ज्यावेळेस गोलंदाजीला प्रदीप न्यायनीत आला त्याला लागोपाठ 5 षटकार मारले गेले आणि त्यानंतर तो ओपनिंगला आला. बापरे बापरे बापरे, 1 2 3 4 5 6 7 असे ओळीनं षटकार ठोकत गेला. काय मॅच होती ती, म्हणजे मी पाहिलेली ती प्रदीप न्यायनीची सर्वोत्तम इनिंग होतीच होती. पण ज्या स्पिरिटनं प्रदीप तिथे लढला ना, ते स्पिरिट वाखाणण्यासारखं होतं. ते लाजवाब होतं. ते स्पिरिट वेगळंच काय होतं, एक वेगळीच ऊर्जा तिथे दिसली मला. आज प्रदीप न्यायनीतकडून तो प्रतिकार बघायला मिळेल का? लेंथ बॉल होता, जमिनीच्या समांतर चेंडू लॉंग ऑफ कडे. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होते, मात्र प्रशांत नकार देईल. 1 धाव प्राप्त होणार आहे. फलकावरती 34 धावा त्या 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि 5वं षटक सुरू राहील. जर इथे विजयाचा गुलाल उधळला गेला आणि प्रदीप नैनीत मैदानावरती असेल प्रशांत गायकवाड यांच्या समेत, तर एक गोष्ट या ठिकाणी मी तुम्हाला त्याचा आवर्जून उल्लेख करेन. गोलंदाजी मार्कवरती सौरभ शिंदे, ऑन साइडला फटका अतिशय दर्जेदार स्क्वेअर लेगच्या दिशेनं. प्रशांतला तुम्ही शांत ठेवू शकत नाही. चेंडू जाईल सीमारेषा पार. धावमेतील 4 खणखणीत चौकार. नरेश सर, मी आवर्जून संदीप कदम मेमोरियल मध्ये निश्चितच डॉनला पाहिलंय. ज्यावेळेस त्याला यश मिळतं, कमालीचं यश मिळतं ना, त्यानंतर काटविल करतात. जर हा सामना पोलीस बाईजनं जिंकला ना आणि मैदानावरती डॉन असतील तर काटविल बघायला मिळेल. निश्चित आम्ही बघितलेला आहे तो. यावेळेस ऑल इंडिया रबर बॉल चॅम्पियनशिप टुर्नामेंट देवरोडमध्ये होती आणि संविधान ग्रुप यशवंतभाऊ पाचंगे प्रतिष्ठानकडून खेळताना फायनल जिंकली होती. पावसामध्ये जो जल्लोष केला होता डॉनने, आजही ती क्लिप तुम्हाला व्हिडिओवरती प्रचंड व्हायरल झालेली बघायला मिळेल. यस, उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता. प्रशांतचा प्रयत्न होता, खेळलाय चेंडू लॉंग ऑन कडे, लॉंग ऑफ कडे. 1 धाव प्रशांतला मिळणार आहे आणि 1 धावेबरोबर धावफलक 39 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. अजूनही 7 चेंडू आणि 25 धावा. उम्मीदों पर दुनिया कायम आहे. प्रशांत शिंदे आणि डॉन प्रदीप न्यायनीत मध्ये ही क्षमता आहे की 7 चेंडू मध्ये 25 धावा ते काढू शकतात, ते आणू शकतात. पाहायचं या मॅच मध्ये केएम फायटर्स कराडी त्यांना कशी लढत देणार आहे. एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. 7 चेंडू 25 धावांची आवश्यकता. प्रदीप ऑन स्ट्राईक. ऑन साइडला फटका तर चांगला सजवला, परंतु क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये. डॉनचा खेळ संपुष्टात. सौरभला यश मिळतंय. दुसरा धक्का त्याने या ओव्हर मध्ये दिलाय आणि आता उर्वरित 6 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता. पुन्हा जिंकायची तयारी तिथून करायची, तिथे हरण्याची जास्त भीती वाटते. प्रशांत सर, यानंतरची नाणेफेकीचा कौल होणार आहे. तर हमराज मृत्युंजय संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. हमराज मृत्युंजय संघाचे संघनायक आपण तात्काळ टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. लगेच नाणेफेकीचा कौल होणार आहे, कारण आपल्याला अजिबातही विलंब करायचा नाही आहे. प्रदीप निराश, हताश और प्रशांत के ऊपर दारोमदार. आखिरी 6 गेंदें और जीतने के लिए 25 रनों की जरूरत है. गेंदबाजी में परिवर्तन. इस सफल ओवर जिन्होंने डाला था, बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी गेंदबाज. इम्पैक्ट का इस्तेमाल. अमित आए हैं और रिप्लेस किया राजू को. करण रणधीर 7.80 का. प्रशांत 11 पर खेल रहे. 6 गेंदों में 25 चाहिए. और स्विंग एंड मिस. ब्यूटीफुल बॉलिंग बाय राहुल यादव. पहले ओवर में कसौट भरी गेंदबाजी, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन किया था. अब ये आने वाली 5 गेंदें हैं ना, 5 गेंदों में से अगर 4 भी बड़े स्ट्रोक आते हैं तो मैच में मजा आएगा. प्रशांत गायकवाड ऑन स्ट्राइक. इस बार का शॉट लाजवाब स्ट्रोक है. बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया है. तस्वीर बदली, तकदीर बदली, बदली है पूरी पिक्चर. और ये लगा शानदार सिक्सर. प्रशांत शिंदे
प्रशांत गायकवाड फलंदाजीसाठी मैदानामध्ये आहे. प्रशांत शिंदे 11 पोलीस बॉईज संघासाठी ठोकलेला हा दमदार षटकार प्रशांत गायकवाड कडून. अजून निश्चित प्रकार इथे या सामन्यामध्ये देखील अपेक्षा असणार आहेत. प्रशांत गायकवाडकडे ती कॅपॅसिटी आहे. अगोदर एक चौकार, आता एक षटकार आपण पाहिलेला आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेले आहे. 4 धावा बनवायच्यात 19. हो लिफ्ट मिळाली नाही यावेळेस. एक धाव निश्चित पूर्ण होणार आहे. दुसऱ्या धावाचाही प्रयत्न होतोय आणि मॅच स्टील ऑन. 2 धावा पूर्ण होणार आहे. 17 धावा, 3 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. तर इथे निर्धार पक्का बनवलाय फलंदाज प्रशांत गायकवाडनं. प्रशांत गायकवाड़ मैच को ऐसे जाने नहीं देंगे, मजा आएगा. एक तरफ खराड़ी टीम के लिए विकेट की सख्त जरूरत है, दूसरी तरफ प्रशांत खलबली मचाते हुए 3 गेंदें 17 रनों की जरूरत है. और टीवी अंपायर बिजी हो रहे हैं क्योंकि अब देखा जाएगा क्या आपने वो जो 2 रन, जी हाँ, फील्डिंग टीम ने थोड़ा सा चैलेंज किया है. उनको लग रहा है 1 रन शॉर्ट हो सकता है. तो हमराज मृत्युंजय संघाच्या संघनायकांना विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. या मॅचच्या विजेत्यांबरोबर लगेचच नाणेफेकीचा कौल होणार आहे आणि त्यामुळे आपली उपस्थिती तिथे अत्यंत गरजेची असेल. तर एक जबरदस्त मॅच आपल्याला बघायला मिळते. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे शॉर्ट रन साठी रेफरल मागितलेला आहे. तिथे काय घडलंय, सदोष धावा घेतलेल्या आहेत का अचूक घेतलेल्या आहेत, याचं उत्तर आपल्याला निश्चित प्रकारे मिळणार आहे. एकूण प्रथम स्पोर्ट्स मीडियाचे 12 कॅमेरे ही सगळे दृश्य कव्हर करतायत आणि पहिली धाव तर निश्चित पूर्ण आहे, कारण लाईनच्या आतमध्ये बॅट पूर्ण पोहोचलेली आहे. त्यामुळं मला वाटत नाही की शॉर्ट रनचा काही संबंध इथे येणार आहे. तर 2 धावा पूर्ण फलकावरती मिळणार आहेत आणि 2 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचला जाईल. 3 चेंडू आणि 17 धावा. जोपर्यंत जहाजांनी जिद्द पकडलेली असते ना, तोपर्यंत मोठमोठी वादळं सुद्धा पराभूत होतात. प्रशांत गायकवाड ऑन स्ट्राइक, सामना करेल राहुल यादवचा. 3 चेंडू 17. उंच उंच लाजवाब, मात्र लांबी निश्चित नाहीये आणि प्रशांतला परतावं लागेल. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दऱ्या खोऱ्यातून वाहे प्रकाश. प्रकाश एका निबिड अंधारातून विजयाचा प्रकाश निर्माण केलेला आहे का? राहुल यादव, मैंने पहले कहा था ये कमाल के गेंदबाज है. राहुल म्हणजे विजयाची चाहूल. प्रशांतला त्यांनी शांत केले आणि अशा पल्लवीत झालं तर काही फटके चांगले आले प्रशांत या गायकवाड यांच्या बॅटमधनं. फलंदाज बाद. आता या मॅच मध्ये आपण बघितलं तर खूप चांगली कामगिरी खराडी संघाने देखील केलेली आहे. महत्वाचा मॅच. आज सामना जिंकून पुन्हा एकदा नव्या उमेदीनं आणखीन एक लढत, आणखीन एक युद्ध लढायचं मैदानावरती. त्यासाठी आज मैदानावरती दाखल झाले ते सर्व खेळाडू. शानदार खेळ. 47-9. 2 चेंडूमध्ये 17. ऑफ्टमच्या बाहेर वाईट यॉर्कर टाकायचं होतं. वाईट बॉलचा इशारा पंचांचा. उर्वरित 2 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता. राहुल यादव प्रभावी कामगिरी, तिखट मारा केलाय त्यानं. आतापर्यंत 10 चेंडू टाकले, 10 धावा दिले, 3 मोहरे टिपलेत. शानदार कामगिरी. 1 रन बॉलिंग बाय राहुल यादव. इस बार हेलीकॉप्टर खेलना चाहते थे, टाइमिंग प्रॉपर नहीं है. लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात. 1 रन मिलेगा. नरेश जी, बहुत शानदार गेंदबाजी राहुल यादव द्वारा रही है. 11 गेंदों में 11 रन और उसके साथ 3 विकेट. तो ये जो 3 विकेट इन्होंने लिए ना, उसके कारण मैच में पलटवार हुआ. गेम फाइटर कराड़ी जीत की दहलीज पर है. व्हाइट बॉल का इशारा और अभी भी मैच समाप्त नहीं है. पुलिस बॉयज 50-9 विकेट के नुकसान पर है. अनिकेत बीच मैदान पर, अमित 1 पर डटकर बल्लेबाजी कर रहे हैं. दबाव पूरी तरह से बल्लेबाज के ऊपर और मोमेंटम फाइटर के पास. ऑनसेट पर पूर्ण करना चाहते थे लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. इस मुकाबले में शानदार प्रदर्शन फाइटर का रहा है. लाजवाब गेंदबाजी और बल्लेबाजी. जीत का स्वाद चखने के बाद सीधा उनको टॉस बॉक्स की तरफ आना है. टॉस करण्याकरता या ठिकाणी यायचे. मन दे मॅचचा पुरस्कार देखील दिला जाईल. फायटर संघाचा कॅप्टन आपण लगेच या, जास्त वेळ घेऊ नका कारण टॉस केला. शिवा ढाले
4 गडी बाद केलेत. शानदार कामगिरी आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याच्या शिरपेच्यामध्ये रोवला जाईल. ऋषी झोरी तयार आहेत टॉससाठी. कॅप्टन अमराज मृत्युंजय, दत्ता पवार, लखन सकटला देखील आपण या ठिकाणी पाहू शकता. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण पहिल्यांदा टॉस करून घेऊया. लगेच टॉस केला जाईल, सामन्याला सुरुवात होईल. मान्यवरचा पुरस्कार देखील दिला जाईल आणि ज्यावेळेला टॉस बॉक्समध्ये इथे मान्यवर टॉस करण्याकरता येतील आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मॅनेजरचा पुरस्कार देण्याकरता येतील, त्यावेळेला आमच्याबरोबर शैलेश, आपल्या पुण्यनगरीतील एक मधुर आवाज आणि आपल्याबरोबर जॉईन होतात. धन्यवाद. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा मी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इथे आमंत्रित करेल. पुढच्या मॅचचा टॉस इथे संपन्न केला जाईल, ज्या ठिकाणी हमराज मृत्युंजय आणि त्यांच्या विरोधात खराडी अशा दोन्ही संघांमधल्या युद्धाला आपण सुरुवात करणार आहोत. परंतु त्या अगोदर ती आपण टॉस बॉक्स कडे वळतोय, जिथे मी मान्यवरांना विनंती करेल, शरद सर आपल्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल इथे संपन्न केला जाईल. या स्पर्धेचं आयोजन करण्यामध्ये शरद सरांचा देखील फार मोठा वाटा आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस संपन्न करतोय. चला, हमराज मृत्युंजय संघाचे संघनायक कॅप्टन आणि खराडी संघाचे संघनायक कॅप्टन, दोन्ही संघनायकांना विनंती आहे, दोघांचं हे आव्हान आणि त्या आव्हानाची सुरुवात आपण इथे नाणेफेकीच्या कौलाने करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या बरोबर जोडले जातात आणि त्याचबरोबर मान्यवर देखील आहेत. टॉस इथे संपन्न केला जातोय आणि इथे नाणेफेकीचा कौल यस खराडी संघाने इथे जिंकलाय. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? आम्ही प्रथम फिल्डिंग करू. नक्कीच वेळ खर्च न करता तुम्हाला पुढील मॅचसाठी शुभेच्छा. ही मॅच डू ऑर डाय, आतापर्यंतचा प्रवास चांगला झालाय आणि इथून पुढे देखील हो. मी दत्ता पवार यांच्याकडे येईल. टॉस गमावलाय, प्रथमतः बॅटिंग करायची आहे. 6 षटकांची मॅच आहे. मागच्या मॅच मध्ये कुठेतरी खर्चिक गोलंदाजी झाली आणि त्या धावा तिथे बनवता आल्या नाही, परंतु आता बॅटिंग करायची आहे. किती धावसंख्येपर्यंत मजल मारतात? पहिलं तर आम्ही टॉस जिंकल्यावर आम्ही फिल्डिंग करणार होतो. आता आम्हाला जे बॅटिंग करायचं कमीत कमी 80+ धावा करण्याचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. आणि नक्कीच वेळ न खर्च करता आपण लगेच पुढच्या मॅच कडे वळणार होतो. इथे टॉस जिंकल्यानंतर खराडी संघाने प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, तर बॅटिंगसाठी हमराज मृत्युंजय या संघाला आमंत्रित केलंय. आपण लगेचच वेळ खर्च न करता पुढच्या मॅच कडे वळणार आहोत. तर पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे देखील आपण वळतोय. मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे लगेच आपण प्रदान करतोय आणि पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये निलेश वारे सरांना मी विनंती करेल, आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण इथे प्रदान करायचा आहे. शिवाजी ढाले इथे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी आहेत आणि त्यांना या मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने आपण सन्मानित करतोय. प्रथमतः या स्पर्धेदरम्यान जो चांगला खेळ झाला त्याबद्दल इथे सन्मानित केलं जातं. प्रथमतः या स्पर्धेची आकर्षक अशी ट्रॉफी, त्याचबरोबर वॉटर बॉटल, स्पोर्ट्स बॅग, जॅकेट आणि त्याचबरोबर अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचं एक पुस्तक देखील देऊन आपण खेळाडूचा सन्मान करतोय. शिवाजी ढाले अप्रतिम असा खेळ त्यांच्या माध्यमातून झाला. निर्णायक क्षणी केलेली चांगली गोलंदाजी आणि त्याबद्दल त्यांना मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने आपण सन्मानित करतोय. इथे वेळ खर्च करण्यापेक्षा आपण लगेच मॅच कडे वळणार आहोत, कारण लगेच तुम्हाला इन ऍक्शन मैदानामध्ये उतरायचं आहे. पुढच्या मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा आहेत. असाच प्रवास तुमचा यशाच्या दिशेने जाऊ द्यात. आपण लगेच मॅच कडे वळणार आहोत आणि तिथे खराडी संघ क्षेत्ररक्षण करेल, तर दुसऱ्या बाजूने हमराज मृत्युंजय या संघाला देखील आपण बॅटिंग करताना पाहतोय. पुणे पोलीस बॉईज टीमला विनंती आहे, आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. संघ मालकांचा सन्मान आपण इथे लगेचच संपन्न करणार आहोत. त्यामुळे पुणे पोलीस बॉईज आपण लगेच दुसऱ्या या मॅच कडे वळतोय आणि जशी मॅचला सुरुवात होईल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये वळतोय. तिथे प्रशांत आदवडे सर आणि पुन्हा एकदा नरेश डोमे सर आपल्या बरोबर जोडले जातील.
पुढच्या मॅचला लगेचच आपण सुरुवात करतोय, ज्या ठिकाणी खराडी संघ प्रथमतः गोलंदाजी करेल तर हमराज मृत्युंजय इथे बॅटिंगसाठी आमंत्रित केले जातील. चला पुणे पोलीस बॉईज कॅप्टन राजू शेख जरा लवकरात लवकर इकडे या. राजू शेख, आपण पुणे पोलीस बॉईज या संघाचा देखील सन्मान या व्यासपीठावरती संपन्न करतोय. आयोजन कमिटीच्या वतीने पुणे पोलीस बॉईज संघाचा सन्मान इथे संपन्न करतोय. चला ना खराडी संघ, आपण मैदानाचा लगेच ताबा घ्या, वेळ मध्ये खर्च करू नका, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. हमराज मृत्युंजय संघ आपल्या आघाडीचे दोन्ही बॅटर लगेच मैदानामध्ये पाठवून द्या. कुठल्याही प्रकारचा वेळ खर्च न करता आपण मॅचला लगेच सुरुवात करणार आहोत. थोड्याच वेळामध्ये आपण या मॅचला देखील सुरुवात करणार आहोत. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी यांच्या वतीने 13व्या पर्वामध्ये देखील ही स्पर्धा आपण संपन्न करतोय. आजचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसामधील खुल्या गटातील ऑल इंडिया ओपन गटातील मॅचेस मैदानामध्ये संपन्न करतोय. आणि त्याचबरोबरीने इथे आपण पाहतोय आतापर्यंतचा जो प्रवास जो इथे केला जातोय, काही संघ विजेते झालेत, काही पराभूत झालेत, परंतु एक चांगला खेळ आणि चांगलं क्रिकेट मैदानामध्ये संपन्न होतोय. राजू शेख यांना मी विनंती करेल, आपण लगेच या, आपला सन्मान इथे व्यासपीठावरती केला जातोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल संपूर्ण पुणे पोलीस बॉईज आणि त्यांच्या संघ मालकांचा सन्मान आपण व्यासपीठावरती संपन्न करतोय. मी पुन्हा एकदा शरद सरांना विनंती करेल की आपण लगेच तो सन्मान इथे संपन्न करायचा आहे. चांगला खेळ आपल्या माध्यमातून इथे संपन्न झालाय. थोडक्यात काही चुका झाल्या, परंतु हार्डलक चांगला खेळ झाला. मी शरद सरांना पुन्हा एकदा विनंती करेल, आपल्या शुभ हस्ते महाराष्ट्र पोलीस, कर्तव्यदक्ष पोलीस, पोलीस बॉईज टीम यांचा सन्मान आपण व्यासपीठावरती इथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संपन्न करतोय. राजू शेख आपल्या बरोबर जोडले जातात. एक सन्मान चिन्ह आणि मायेची शाल देऊन आपण टीमचा इथे सन्मान करतोय. काय वाटलं ही स्पर्धा खेळत असताना, कशा प्रकारे आनंद घेतलात, काय चुका झाल्या आणि ही स्पर्धा खेळण्याचा आनंद तुम्ही कशा प्रकारे घेतलात? आयोजन बद्दल बोलाल तर खूपच छान आयोजन केलं. चांगले टुर्नामेंट या ठिकाणी ठेवली, खेळून खूप छान वाटलं, परंतु थोड्या अशा सिली मिस्टेक आमच्याकडून झाल्याने मॅच हारलो आम्ही. नेव्हर माइंड, नाराज होऊ नका. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. आज जरी अपयश झाला तरी पुढच्या प्रवासामध्ये, पुढच्या येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला नक्कीच यश प्राप्ती होईल आणि त्यासाठी देखील आपण पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय. पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा असतील. वेळ खर्च न करता लगेच आपण पुढच्या मॅचकडे वळतोय आणि तिथे कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा प्रशांत आदवडे सर आणि नरेश डोमे सर आपल्या बरोबर जोडले जातील. ओ टू कॉम बॉक्स. धन्यवाद. थँक्यू शैलेश. सामना लगेच सुरू करा, जास्त वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय, क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. केएम फायटर खार्डी संघानं अतिशय दर्जेदार कामगिरी केली, 13 धावांनी हा सामना जिंकलाय. यानंतर हमराज मृत्युंजयचा संघ मैदानावरती असणार आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या, बॅट्समन देखील मैदानावरती पाठवा. शिवा डाले 2 षटकं, 17 धावा, 4 गडी बाद करण्यामध्ये यश. कमालीची कामगिरी, जबरदस्त गोलंदाजी केली, तिखट मारा केलाय, त्यामुळे अपोनंट संघाची किंवा प्रतिद्वंदी संघाची अवस्था बिकट झाली. चला बॅटर पटवा. हमराज मृत्युंजय क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. केएम फायटर